Amen. Faithful one. Amen. Praise the Lord. Praise the Lord. का तुम्ही आनंदित आहात? Praise the Lord. Amen. Praise God. खरं का परमेश्वराने एक चांगला पुन्हा एक वर दिवस आपल्याला दिलेला आहे Praise the Lord. आणि त्याने कृपा केली, आम्हा सर्वांना सांभाळलेस आणि तो आपला परमेश्वर आहे. Amen. Praise the Lord. जो आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळतो, राखतो. आणि भाऊ बहिणींनो, सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जिवंत देवाची भक्ती करतो. Praise the Lord. Amen. हे आपल्याला कधीही विसरता कामा नाही. Yes. कारण जेव्हा आपण जिवंत देवाची प्रार्थना करतो, प्रॉफेट मेसेज मध्ये म्हणतात की देवाच्या पुत्राने देवाकडे रक्त मागितले. कशामुळे? की त्याचं जे जीवन खराब आहे त्यातून बाहेर निघण्यासाठी देवाच्या पुत्राने देवाकडे रक्त मागितले. अशासाठी तो सगळं काही तो बाप असून त्यांनी आपल्या लेकरांसाठी त्यांनी आपल्या स्वतःला वधस्तंभावर खिळून रक्त वाहिले आणि आपल्या मुलांना मुक्तता दिली. मॅन भावा बहिणींनो, हे रक्त जे आहे, हे रक्त सगळ्या गोष्टीचा जाब घेणार आहे. कधीही कोणी विसरू नका ह्या गोष्टीविषयी. कारण तुम्ही जे काही करता ते कोणाच्या रक्ताच्या तरी बदल्यामध्ये करता. तुमचं जीवन जे आहे, जर तुमचं जीवन करेक्ट नसेल तर तुम्ही देवाच्या देवाच्या रक्ताबद्दल तुम्ही दोषी आहात. बघा भावा बहिणींनो, फार महत्वाची गोष्ट मी बोलत आहे सकाळच्या समयी. सुरुवातीलाच बोलत आहे अशासाठी की आम्ही काय आहोत ह्याचे गांभीर्य आम्हाला समजणे फार इम्पॉर्टंट आहे. प्रॉफेट जसे मेसेज मध्ये, यू शुड नो हू यू आर. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला ठाऊक असणे फार गरजेचं आहे. मी सकाळच्या वेळेला प्रार्थनेला इकडे सगळ्यांना बघत असताना
ह्या लहान मुलापासून सगळे असे वाटत होते की ना 4 दिवस झोपले नाही, काय तुम्ही मला प्रार्थनेला उचलून आणलाय, कोणाच्या मुखातून असे मुंडी खाली घातलंय, काय हे काय प्रकार आहे. आपण विश्वासी लोक आहोत. तुमच्या तोंडातून 4 वेळा सांगावं लागते की टाळ्या वाजवा, बोंबा मारायला सांगितलं, वार्ता करायला सांगितलं, सगळे जोरात जोराने बोलतील. परंतु गाणे बोलायला सांगितलं, आमच्या तोंडातून मुखातून गाणं निघत नाही. आयदर 2 गोष्टी आहेत, आयदर आम्हाला फार कंटाळा आहे किंवा आम्हाला देवाची भक्ती करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. ह्या दोघांपैकी काहीतरी सिंपल गोष्ट आहे. भाव बहिणींनो, तुम्ही काही लहान मुलं नाही आहेत की छोटी मुलं नाही आहेत की तुम्हाला समजावं लागणार हे गोष्ट. वी ऑल आर इनफ मॅच्युअर्ड, राईट. आम्ही एका लेवलला मॅच्युरिटीला येऊन बसलेलो आहोत, जे आम्ही आमच्या स्वतःचं डिसिजन घेऊ शकतो लाईफमध्ये. ह्या वेळेमध्ये असताना जर आम्हाला ह्या गोष्टी जर कळत नसतील तर भाव बहिणींनो, आमच्या जीवनाला काही अर्थ नाहीये. आमच्या जीवनामध्ये देवाशिवाय दुसरं काहीतरी एक सेकंडरी जे स्थान आहे ते देवाचं झालेलं आहे आणि प्रायोरिटी दुसऱ्याच गोष्टीला दिलेलं आहे. आम्ही नावाचे विश्वासी आहोत का हे आम्हाला बघणे गरजेचं आहे. भाव बहिणींनो, जेव्हा पॉल आणि सायला जेव्हा त्या बंदी शाळेमध्ये, जेव्हा ते जेलमध्ये होते, तेव्हा सुद्धा ते तिकडे प्रार्थना करत होते आणि गाणे गात होती. पॉल जेव्हा होता तेव्हा ते तिकडे तो गाणे आणि वचन बोलत होता. का भाव बहिणीने हा परिस्थिती करत होता? कारण त्यांनी तुमची मुक्तता होते. ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. म्हणून आपण का पहिले गीत गातो आणि मग वचनाकडे जातो? अशासाठी की जेव्हा तुम्ही बाहेरून जगातून येता ना, तेव्हा तुम्ही जगातून येत असताना भरपूर विचार, भरपूर प्रकारचे, सिस्टर मोनिकाने सांगितलं असं येताना ऍक्सिडेंट होणार होतं आणि ह्या सगळ्या हे काय आहेत? हे शैतानाचे षड्यंत्र आहेत. हे तुम्हाला देवाच्या उपस्थितीतून अडकवण्यासाठी आहेत. परंतु जेव्हा तुम्ही उपस्थितीत येता तेव्हा तुम्ही आराधना करायला लागता, तेव्हा तुम्ही एक गोष्ट करता, सगळे जे शैतानाची बंधन आहेत ते तुम्ही तोडायला सुरुवात करता. कारण तुम्ही जिवंत देवाची आराधना सुरू केलेली आहे आणि जिवंत देवाची आराधना होते तेव्हा शैतानाला काही तिकडे स्थान नाही आहे. म्हणून भाव बहिणीनो, आम्हाला हे समजणे फार गरजेचं आहे का भक्ती ही इम्पॉर्टंट आहे. का आम्ही प्रार्थनेला येतो, आमचा काहीतरी उद्देश असला पाहिजे. जर मी ब्रदर जॉनीला सांगितलं, ब्रदर जॉनी तुम्ही चर्चगेटला जा, ब्रदर जॉनी सांगेल जातो, पण का जाऊ ते तर सांगा. एव्हरीथिंग हॅज अ रिझन. आज जर सकाळी तुम्ही आलेला आहात तर तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की मी का प्रेयरला आलेलो आहे. असंच नाही ना कोण, मग त्याला वेडा म्हणतात. हे कुठे झालं रे, माहिती ना कुठे झालं, तर फिरत निघालं नुसता. आता पण नाही, आम्ही वेडे लोक नाही आहोत. देवाने आम्हाला सुसमंजसपणाचा आत्मा दिलेला आहे. आमेन. भीतीचा नाही तर सुसमंजसपणाचा आत्मा दिलेला आहे. वचन सांगते असं. जेव्हा आम्हाला आत्मा दिलेला आहे, आपण त्या आत्म्यामध्ये राहूया. विशेषतः तुमच्या लेकरांना देवाच्या वचनाविषयी, गायनाविषयी बोलण्यास शिकवा. यांच्या हातात पुस्तक आहेत, कोणालाच गाणं बोलता येत नाहीये. आयदर 2 गोष्टी कमी आहेत, फॅमिली प्रेयर होत नाहीये किंवा गाण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. नसेल तर त्यांचा इंटरेस्ट वाढवा. अशासाठी की मुलांना समजावे की देवाचं वचनाचं महत्व आमच्या जीवनात काय आहे. आज जर आम्हाला नाही समजलं तर भवितव्यात सोडूनच द्या. आम्ही ज्या पिढीमध्ये जगलो आणि मुलं ज्या पिढीमध्ये जगणार, ह्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. आज आपण वचनामध्ये बघणार आहोत या गोष्टीचा. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही मुलांना दोषी नाही ठरू शकणार. पहिली आमची जबाबदारी म्हणते, कारण देवाचं वचन मान सांगते की तुम्ही छडी मारा जर तो चुकत असेल तर. पण तुम्ही लाडी गोडीने करत असाल की नाही 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 नाही, तर तुम्ही त्याचे दोषी आहात. म्हणून मी सुरुवातीला काय म्हणालो, येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे दोषी कोणीही बनू नका. तर आपल्या स्वतःला समजून घ्या की आमची जिम्मेदारी काय आहे. आम्ही जर आमची जिम्मेदारी नाही सांभाळली तर कोण सांभाळणार आहे. आमेन. म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आळस, कंटाळा, मी तुम्हाला आत्ताच सांगतो, जर कोणाला झोप येत असेल तुम्ही आपल्या जागेवर उभे राहा, फ्रीडम आहे. परंतु झोपून असे डुलके नका खात बसू. मग आयदर तुमच्याकडे वचनाकडे लक्ष नाही किंवा प्रॉब्लेम आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मला जमत नाहीये, उठून तुम्हाला घरी जायचं आहे, यू कॅन गो होम. फ्री आहे, कोणाला बंदिता नाहीये. परंतु प्रार्थना चालू असताना झोपू नका. आणि जर तुम्हाला इकडे वाटते की अरे मला रात्री झोप आली नाही, हे झालं, शनिवारी रात्री 9ला झोपायला जा बेडवरती, पण प्रार्थनेला येऊन 2 तासाच्या प्रेयर, 1 तासाच्या प्रिचिंग मध्ये तरी झोपू नका. ही तर सगळ्यात म्हणजे देवाच्या नावाला काळिंबा लावण्यासारखी गोष्ट आहे. कारण तुम्ही देवाला इतका पण रिस्पेक्ट करू शकत नसतील तर तुमच्या जीवनाला काही अर्थ नाहीये. म्हणून ह्या गोष्टीचं गांभीर्य घ्या. प्रत्येकाने समजून घ्या आपली पोझिशन. मला नाही वाटत की मला प्रत्येकाला सांगण्याची गरज आहे की तुम्ही कोण आहात ते जाणून घ्या. प्रत्येकाला माहिती आहे की आम्ही कोण आहोत. तो आम्ही बोंबा मारायला सांगितलं केवढं जोराजोराने बोलू, आम्हाला भाषण द्यायला सांगितलं तर कोणाला 4 शब्द ऐकवायचे असते किती जोराने बोलू.
पण आम्हाला गाणं बोलायला सांगितलं तर आमच्या तोंडातून गाणं नाही. आज ते बने रहो गाणं हे ऐकलं 40 वर्ष झाली ते बने रहो ऐकून, पण शेवटच्या गाण्याला सगळे डम डम डम, आवाज सोडला का एकाने आवाज सोडला का सगळे बंद होतात का? ही परिस्थिती आमची. गाणं आत्म्याने गायला शिका. आपल्या आवाजाला कोणी कंट्रोल नाही केला पाहिजे. आमचा आवाज आत्म्यात, काय वचन म्हणते, तुम्ही आत्म्यात आणि खरेपणात गा. जेव्हा यरियोची भिंत अशी नाही पडली भावांनो, आत्म्यात आणि खरेपणात होती. बंधने तोडण्यासाठी तुम्हाला आत्म्यात जाण्याची गरज आहे. आज आम्ही काय बघत आहोत? 10वा भाग झाला, आज 11वा भाग बघत आहोत. द मॅन विदिन अ मॅन विदिन अ मॅन, मनुष्य के भीतर का मनुष्य के भीतर का मनुष्य. हे काय बघत आहोत आपण? सोल, स्पिरिट आणि बॉडीवरती आपण आलेलो आहोत. बॉडी वीक आहे, मान्य आहे, परंतु आत्मा जर उत्सुक असेल ना, देह जरी अशक्त असला तरी आत्मा उत्सुक पाहिजे भावांनो. हे फार गरजेचं आहे. आपण वचनाकडे वळूया. काय तुम्ही आनंदित आहात? हे तुम्हाला करेक्शन घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे. जर वाईट वाटत असेल तरी वाईट वाटून घ्या, तुमच्याच आणि आमच्या बेनिफिटसाठी आहे. आम्ही प्रार्थनेला भावांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता आम्ही काल मला वाटतं फॅमिली प्रेयर मध्ये मी वाचत होतो, देव कोणतीच गोष्ट सहसा मनुष्याला देत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणतीच गोष्ट मनुष्याला सहसा देत नाहीये. तुम्हाला जर कोणती क्षुल्लक हिलिंग जरी पाहिजे असेल ना, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला डेस्परेशनची गरज असते. तुम्ही सांगाल की मला आरोग्य पाहिजे आणि तुमच्यामध्ये देवाकडे प्रार्थना करण्याची सुद्धा इच्छा नसेल, यू फॉरगेट अबाउट गेटिंग अँड हिलिंग फ्रॉम गॉड. तुम्हाला डेस्परेशन होणे फार गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही देवाच्या लाईन ऑफ अलाइनमेंट मध्ये येत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला देवाची हिलिंग काय कोणतीच गोष्ट मिळू शकत नाही. म्हणून देवाचं वचन काय सांगते? असली जात उपास व प्रार्थना केल्याशिवाय मिळत नाही. का सांगितलेलं आहे? कारण त्यामध्ये मर्म आहे. तुमचं देवाची जी रिलेशन आहे ना, हे फार इम्पॉर्टंट आहे. ब्रदर ब्रॅनमच्या हातातून जेव्हा चुकी घडली आणि ब्रदर ब्रॅनम जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहिले, ब्रदर ब्रॅनमला विजन यायचं बंद झालं. ही इमिडिएटली कनेक्टेड की काहीतरी चुकलेलं आहे, ज्यामुळे माझं देवाचं कनेक्शन होत नाही आहे. हे एका वेळेला झाल्याबरोबर ब्रदर ब्रॅनमला कळलं. म्हणजे जे डेली कम्युनिकेशन आहे, फॉर एक्झाम्पल ब्रदर जॉनी आहेत, घरामध्ये सिस्टर मॉनिका आहे, जोएल आहे. ब्रदर जॉनी घरी आल्यात पण सिस्टर मॉनिकाशी बोलत नाही. एक दिवस झाला तर ब्रदर सिस्टर मॉनिका हाजरली. हे का झालं? माणूस घरात येणारा बोलत नाही, जेवायला वाढलं जेवायला तयार नाही. काय झालंय? काय तिची रात्रीची झोप उडली कारण माणूस बोलायला तयार नाहीये. सगळं नॉर्मल दिसतंय, माणूस पण घरात आहे, परंतु जेवत नाहीये, बोलत नाहीये, काहीच नाहीये. हे नॉर्मल सिच्युएशन आहे का? नाही, ऍबनॉर्मल सिच्युएशन झाली. का? कारण जो माणूस दर दिवशी बोलत होता, जो माणूस दर दिवशी कार्य करत होता, तो एकदमचा बंद झालेला आहे. हे ब्रदर ब्रॅनमच्या जीवनात जेव्हा घडलं, तेव्हा ब्रदर ब्रॅनमला समजलं की काहीतरी माझं चुकलेलं आहे. देव माझ्याशी बोलत नाहीये आणि का बोलत नाहीये ह्याचा त्यांनी शोध घेऊन त्याचं करेक्शन करून त्याच्यावरती सुद्धा त्यांनी प्रचार केला की माझं असं असं चुकलं आणि परमेश्वरांनी मला त्याच्यातून बाहेर काढलं आणि देवानी परत त्याच्याशी बोलणं चालू केलं. ना भाव बहिणींनो, देव आमच्याशी किती वेळा बोलतो? की आम्ही देवाची खरोखर देवाचा आवाज ऐकतो का? आम्ही तितकी प्रार्थना करतो का? मी माझ्या स्नेहाला कधी कधी सांगतो, आम्ही बोलायला बसलो ना तर एका विषयी, ह्याच्याविषयी, त्याच्याविषयी भरपूर बोलू. तर आम्ही जर प्रार्थनेला बसलो तर गुडघ्यावर बसून आम्ही किती वेळ प्रार्थना करू शकतो? आमच्यात किती ताकद आहे? आम्ही प्रार्थना देवाशी अशी कनेक्टेड प्रेयर करू शकतो का? आम्ही नाही करत. का? कारण आमची आवड जगाकडे जास्त गेलेली आहे. अवर स्पिरिट हे देवाचं स्पिरिट राहिलेलं नाही आहे. आम्ही काय करतो? ह्या मेमऱ्या, त्या मेमऱ्या, अफेक्शन, हे सगळं घेऊन आम्ही एवढ्या दिवसात बघत आहोत, सगळ्या ह्यांना घेऊन आम्ही फिरतो. भाव बहिणींनो, सगळ्यातून बाहेर निघूया. हे काय आहे? फ्रीडम आहे. देवाने दिलेलं आम्हाला बंधमुक्त केलेलं हे स्थान आहे. आज इकडे बंधन आहे का तुम्हाला? काही बंधन नाही आहे. येशू ख्रिस्तामध्ये कोणालाच बंधन नाही आहे, मुक्तता आहे. साल्वेशन हे फ्री मध्ये दिलेलं आहे, परंतु त्याची आपण किंमत करूया. कारण देवाचं वचन हे पवित्र आहे. आमेन. आपण त्या वचनाला रिस्पेक्ट करूया. आपण वचन वाचूया. रोमकरास पत्र ह्याचा 12वा अध्याय. आणि माझा आजचा
11वा भाग आहे. मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्राह्य यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची वाजवी सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समारोप करू नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ दे. आमेन आमेन. आपण एकदा हात ठेवूया आणि मत्तेकृत शुभवर्तमान ह्याचा 26वा अध्याय उघडूया. मत्तेकृत शुभवर्तमान ह्याचा 26वा अध्याय. आणि वचन मत्तेकृत शुभवर्तमान मॅथ्यू चॅप्टर 26 आणि वर्ड्स 40 पासून आपण 45 पर्यंत वाचूया किंवा 46 पर्यंत वाचूया. And he cometh unto the disciples, and findeth them asleep, and saith unto Peter, What, could ye not watch with me 1 hour? Watch and pray, that ye enter not into temptation. The spirit indeed is willing, but the flesh is weak. He went away again the second time, and prayed, saying, O my Father, if this cup may not pass away from me, except I drink it, thy will be done. Amen. And he came and found them asleep again, for their eyes were heavy. And he left them and went away again and prayed the third time, saying the same words. 44 वचन सांगते की नंतर त्याने त्यांना सोडून ही लेफ्ट देम अगेन. परत वाचा 44. And he left them and went away again and prayed the third time, and saying same words. Then cometh he to his disciples and saith unto them, Sleep on now, and take your rest. Behold, the hour is at hand, and the Son of Man is betrayed into the hands of sinners. Rise, let us be going. Behold, he is at hand that doth betray me. आमेन आमेन. आपण आपल्या मना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण तू चांगला आणि उत्तम परमेश्वर आहेस. आणि प्रभू आजच्या सकाळच्या समयी प्रभू आम्ही तुझे वचन ऐकण्यासाठी आलेलो आहोत. प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू तू आमच्याशी वार्तालाप कर. ओ प्रभू, हे जे स्पिरिट्स आहेत जे आम्हा प्रत्येकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, प्रभू आम्ही या सकाळच्या समयी सर्व दुष्ट आत्म्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात घालून लावितो प्रभू. आणि प्रत्येक इकडे जमलेल्या प्रत्येकाला प्रभू तुझ्या आत्म्यात आम्ही मुक्त करीतो. आणि प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू प्रत्येकाचा तू ताबा घे. अशासाठी की प्रभू तुझे शब्द आमच्या हृदयात जावे, तुझे शब्द आमच्या बॉडीला बदलावे प्रभू. ओ प्रभू, ज्या वेळेला प्रभू तुझं वचन परिपूर्णतेस आला तेव्हा प्रभू तो मोशे जो होता, अब्राहम जो होता प्रभू, तो म्हातारा असून सुद्धा प्रभू तुझ्या शब्दाने त्याला बदलले. ओ प्रभू, तो जिवंत परमेश्वर तू आज आमच्यामध्ये आहेस प्रभू. तो शब्द बोल आणि आमचे हृदय अंतःकरण तू बदल प्रभू. आम्हाला प्रभू आमच्यामधल्या असलेल्या सर्व दुष्ट आत्म्यांना घालून लावतो प्रभू. प्रभू, ज्या गोष्टी तुझ्या वचनाच्या आड येत आहेत प्रभू, ज्या आमच्यामध्ये आहेत प्रभू, या सगळ्यापासून आम्हाला फ्रीडम दे प्रभू. अशासाठी की प्रभू आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही बनावे, आम्ही तुझ्या वचनाचा भाग बनावे, म्हणून तर आम्हावर तुझी कृपाने दया कर, अनुग्रह कर. ही सकाळची समय तुझ्या हाती घे. मी माझ्या स्वतःला तुझ्या हाती समर्पित करीतो प्रभू. प्रभू तू लीड कर आणि गाईड कर. तू आमचा परमेश्वर आहेस प्रभू. तुला कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये प्रभू. आम्हा प्रत्येकांना प्रभू तुझ्या आत्म्याने तू सहाय्य कर. आणि सकाळची वेळ समय आम्ही तुझ्या हाती समर्पित करून पुढे वेळ समय तुझ्या हाती घे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करीतो, म्हणून तू ऐकणे मान्य कर. आमेन. आपण आपल्या जागेवर बसूया. मी ब्रदर टीम यांच्याशी गेल्या दिवसात बोलत असताना त्यांनी मला विचारलं की काही काय प्रचार करत आहे, आणि मी त्यांना सांगितलं की बॉडी, स्पिरिट आणि सोल. आणि ऑलमोस्ट 10व्या पाठ पर्यंत मी पोहोचलेलो आहे. तर त्यांनी मला सांगितलं की मी प्रचार जेव्हा फर्स्ट टाइम केला होता तेव्हा मी 14 पर्यंत प्रचार केला होता. तर मी सांगितलं की ऑफकोर्स मी 10 पर्यंत पोहोचलेलो आहे. मला माहिती नाही की आणखीन किती होतील, परंतु भावा बहिणींनो, हा सब्जेक्ट आमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. स्पेशली मला तरी वाटते की माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. अशासाठी की जोपर्यंत आमच्या अवयवाचा आम्हाला उपयोग माहिती नाही तोपर्यंत त्या अवयवाला काही अर्थ नाही आहे. बरोबर? जर आम्हाला फॉर एक्झाम्पल एका मुलामध्ये पोहण्याची कला असेल
पोहण्याची कला कधी माहिती पडते, जेव्हा तो पोहण्यास उतरतो आणि त्याला कळते का रे तो चांगला स्विमर आहे. कोण तो गोल्ड मेडलिस्ट होता ज्याला 16 मेडल मिळाले ऑस्ट्रेलियातला, त्याला बटरफ्लाय म्हणतात, बटरफ्लायवाला, ज्याला जो स्विमिंग मध्ये फार हा होता, विसरलं मी त्याचं नाव, ज्याला एका एका ऑलिम्पिक मध्ये 16 मेडल त्याने एकट्याने काढले होते, गोल्ड मेडल. तो जो होता तो कसा होता त्याला माहिती पण नव्हतं, पण त्याला आईने सांगितलं की अरे पोरं चालली स्विमिंगला तर तू पण जा. आणि तो स्विमिंग करायला लागला आणि त्याला कळलं की अरे त्याच्यामध्ये ते स्विमिंगची एवढी कला आहे, त्याच्या बॉडीचा शेप असा आहे की तो स्विमिंग मध्ये एकदम प्रो आहे. आणि काय झालं ते फक्त पाठवल्यामुळे त्याला ती कला माहिती पडली आणि तो त्या प्रकारे त्यामध्ये तो गोल्ड मेडलिस्ट झाला. भावा बहिणींनो, आमच्यामध्ये काय आहे हे देवाचं वचन आज आम्हाला सांगते. आमेन. आम्ही काय आहो, आम्ही कशा प्रकारे बनलेलो आहो, आमच्या गरजा काय आहेत, ह्या सगळ्या देवाने डिफाईन केलेल्या आहेत. कोणतीच गोष्ट अशी आज नाही आहे जी तुम्ही सांगाल की अरे बायबलमध्ये लिहिण्याची गरज आहे. अशी कोणतीच गोष्ट नाहीये भावा बहिणींनो. बघा हे बायबल जे आहे ना, ह्या बायबलला एक फार मोठी एक काय सांगतात ऑथरचं एक माइंडसेट आहे. आणि ते माइंडसेट असं आहे ना की ह्या माइंडसेटमध्ये ते बायबल जेव्हा लिहिलं गेलं देवाच्या आत्मेने, तेव्हा देवाच्या आत्मेने हे बायबल सुरुवात होण्या अगोदर आणि शेवटानंतर काय असणार ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर केल्या, अशासाठी की कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी सस्पेन्स नसावी. वास्तविक सस्पेन्स काही ठेवल्या, परंतु त्या उघडकीसीने तेही गरजेचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, आपला संदेश पाठवलं आणि तो टायमाप्रमाणे प्रत्येक गोष्टी तो रिव्हील करत गेला. म्हणून जर तुम्ही उत्पत्तीत बघाल, उत्पत्तीचा फेज वेगळा होता, अब्राहमाचा फेज वेगळा होता, मोशेचा फेज वेगळा होता, दाविदाचा फेज वेगळा होता, दानियल आला तेव्हा त्याचा फेज वेगळा होता. परंतु येशू ख्रिस्त आला तेव्हा पूर्णच फेज चेंज झाला. आणि काय झालं, जुना करार जो होता हा संपुष्टात आणण्यात आला की जुन्या करारात असं होत असे. आणि आता नवीन करारात काय हवं, नवीन करार म्हणजे काय, चेंज ऑफ द बॉडी, ट्रान्सलेशन ऑफ द बॉडी. नवीन शरीरामध्ये काय गरज आहे हे पवित्र आत्मेने पुन्हा एकदा त्या गोष्टीला प्रगट केलं. आणि काय केलं, ते प्रगट केल्यामुळे तिथून एक नवीन करार म्हणजे न्यू टेस्टामेंट, न्यू पोर्शन स्टार्टेड. कुठून पासून, येशू ख्रिस्तापासून. बघा भाऊ बहिणींनो, दोन गोष्टी लक्षात ठेवा. वचन काय सांगते, उत्पत्तीचा पहिला अध्याय वचन काय सांगते वाचा. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली, उत्पन्न केली. बरोबर. हे कुठे सांगते, सुरुवातीला वचन सांगते. म्हणजे कुठे, जेव्हा जुना कराराचा पहिला भाग लिहिला गेला ना, तेव्हा हा भाग देवाने स्वतः लिहिला. बघा भाव, का तुम्ही माझ्या बरोबर आहात, या गोष्टीकडे लक्ष, आमीन द्या, उत्तर बोलत राहा, म्हणजे मला समजेल की तुम्ही ऐकता. असे तुम्ही एकदम आरामात नका बसू, लक्ष कॉन्शियस बसा. जेव्हा उत्पत्ती लिहिण्यात आलं ना, तेव्हा कुठे लिहिण्यात आलं, पहिला वचन मध्ये सांगते प्रारंभी देवाने, म्हणजे काय, इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड हेवन अँड अर्थ. म्हणजे त्या अगोदर देव होता, त्यांनी ह्याची सुरुवात केली. आमेन. जे जेनेसिस जुना करार आहे हा त्याच्यापासून चालू झाला. येशू ख्रिस्त जेव्हा आला तेव्हा दुसरा पोर्शन चालू झाला. हालेलुया. का तुम्ही आमेन म्हणता, समजता ही गोष्ट. नवीन करार येशू ख्रिस्ताच्या द्वारे सुरू झाला. जुना करार जो आहे, जो आमचा पिता आहे, जो आमचा निर्माण करता परमेश्वर आहे, त्याच्याद्वारे तो चालू झाला. परंतु तुम्ही सांगाल हे संपते कुठे, हे कुठे संपणार माहितीये, जेव्हा त्याची ब्राईड जी आहे, जे एदेनेमध्ये त्याची अपेक्षा होती, जे मी विचार करतो ते आदम आणि हव्वानी करावं, तो विचार जेव्हा त्याच्या ब्राईड मध्ये फुलफिलमेंट मध्ये येईल, तेव्हा हे पुस्तक जे आहे हे पूर्णपणे संपुष्टात येईल. हालेलुया. भावा बहिणींनो, परंतु ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ही प्रोसेस साधी प्रोसेस नाहीये. जसं प्रॉफेट सांगतात की जसं सोन्याला जसं आग्नीमध्ये टाकतात, ही साधी प्रोसेस नाहीये. 24 कॅरेट जर सोनं काढायचं असेल ना, बघा 24 कॅरेट जे सोनं असते ना, ह्याचा भाव आता सध्या काय चालू आहे, 1,30,000 1,32,000. 3 वर्ष अगोदर किती होता, 40-50 हजार रुपये. आता लोक सांगतात सोन्यामध्ये पैसे टाकले असते तर बरं झाल्यानंतर लोकांना कळते की अरे ह्याच्यामध्ये टाकायला पाहिजे होते, म्हणजे पैसे तरी वाढले असते. होण्या अगोदर कोणाला माहिती होतं का, कोणाला माहिती नाहीये. काय कोणाला माहिती होतं की असं काय होणार आहे, काहीच नाही. परंतु भाऊ बहिणींना कसं आहे, झाल्यानंतर लोक बोलतात अरे असं करायला पाहिजे होतं रे, असं केलं असतं ना तर बरं झालं असतं. भाऊ बहिणींना देवाचं जे वचन आहे ते वचन अगोदर सांगते की पुढे काय होणार आहे. हालेलुया. पण वचन काय सांगते, जे नोहाच्या दिवसात झाले तसेच मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेस होईल.
म्हणजे आता काय असं सांगितलं नाही असं काय आहे काय? प्रॉफेट सांगतात की ह्या युगापेक्षा नोहाचं युग वॉज ऍडव्हान्स युग, ऍडव्हान्स एज होतं, ज्यामध्ये सगळं काही तंत्रज्ञान विज्ञान सगळं पोहोचलेलं होतं. परंतु काय आहे, देवाच्या समोर कोणीही मनुष्य टिकू शकत नाही. आता तुम्हाला ठाऊक आहे दिल्लीमध्ये एवढं जे वातावरणामध्ये जे दूषितता पसरलेली आहे, त्यांनी काय केलं, आकाशात एरोप्लेन पाठवलं, विमान पाठवलं आणि आर्टिफिशियल सीडिंग केलं क्लाउड्स मध्ये, ढगांमध्ये, अशासाठी की पाऊस पडावा. पाऊसच पडला नाही. देव पाऊस पाठवतो आणि मनुष्य पाऊस पडणे ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही प्लान करू शकता पण तुम्ही देवाच्या प्लॅनला चेंज नाही करू शकत भावा बहिणींनो. दुबईमध्ये पाऊस पडला नाही ना, तर त्यांनी पण आर्टिफिशियल पाठवलं आणि त्यांनी आर्टिफिशियल क्लाउड केला आणि तो क्लाउडवरून पाऊस पडला. पण तो पाऊस एवढा पडला की पूर्ण दुबई वाहून निघाला. देव जे काम करतो ना ते भावा बहिणींनो परफेक्ट आहे. त्या कामामध्ये कोणीही बदल करू नये. आम्हाला देवाने जे बनवलेलं आहे ना, तर आम्ही परफेक्ट आहोत भावा बहिणींनो, आणि आम्हाला स्वतःला बदलण्याची गरज नाहीये. आम्हाला फक्त देवाच्या अलाइनमेंट मध्ये येण्याची फार गरज आहे. हालेलुया. जर तुम्ही शेतकरी सांगेल अरे काय सुंदर पाऊस पडतो, परंतु ना हे जे शेताचं भाताचं पीक आहे ना, हे मी फेब्रुवारी महिन्यात टाकतो, होईल काय? पाऊस बरोबर पडतोय, पावसाविषयी स्तुती पण करतोय, परंतु पीक कधी टाकतोय? फेब्रुवारी मध्ये बीजांना. बीज येईल काय? भाव बहिणींनो, एव्हरीथिंग हॅज अ परफेक्ट टाइम. प्रत्येक गोष्टीला एक वेळ आणि एक काळ नियोजन करून ठेवलेलं आहे. कोणतीच गोष्ट ह्या नियोजनाच्या बाहेर नाहीये. भाव बहिणींनो, देवाने जेव्हा तुम्हाला आणि आम्हाला बनवलं तेव्हा देवाचं परफेक्ट नियोजन तुमच्या आणि आमच्या विषयी होतं. कोणतीच गोष्ट अशी नव्हती की तुम्हाविषयी वाईट काहीतरी देवाने योजना केलेली आहे. हालेलुया. देवाने जेव्हा तुम्हाला निर्माण केलं ना, तेव्हा देव फार खुश झाला, अशासाठी की कोणतरी आहे जो माझ्या वचनाला सर्वात प्रथम स्थान देईल. हालेलुया. हा बहिणींनो, देवाची तुमच्याकडून काही मोठी अपेक्षा नाहीये. देवाची तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही देवाला प्रथम स्थान आपल्या जीवनात द्यावे. ना वचन सांगते ना, तो तुमच्याकडे पैसा अडका काही मागत नाही. तो काय मागणार तुमच्याकडे? त्याने अख्खा आकाश पृथ्वी निर्माण केली. तुमच्याकडे नाही त्याच्यापेक्षा कितीतरी, म्हणजे काय सांगतात ते, तशी न मापता येणार, आपण काय म्हणतो त्याला, अगण्य, अगणित अशी देवाकडे प्रॉपर्टी आहे. शायद कदाचित तुमच्या कागदावरती झिरो लिहून कागद संपेल, पण देवाच्या प्रॉपर्टीचा बिलियन मिलियन ट्रिलियनच्या पुढे कुठे पोहोचत असेल ते काही गणना नाहीये भावा बहिणीने त्याला. देवाचं वचन हे इटर्नल आहे. देवाच्या वचनाला झिरो कधी संपत नाही आणि झिरो कधी त्याला, आणि त्याच्यानंतर काही लिहून थांबणार पण नाही. असा हा देव जो आहे, ह्याचे आम्ही पुत्र आणि कन्या आहोत भावा बहिणींनो. परंतु आम्ही काय करतो, आम्ही एक शरीराच्या मागे चालत असतो. आणि आम्ही कोण आहोत? एक शरीर आहोत. आणि हा जेव्हा शरीरात चालत असतो तेव्हा शरीराप्रमाणे आमचे विचार असतात आणि शरीराप्रमाणे आम्ही प्रोसेस करत असतो. परंतु भावा बहिणींनो, जसं आपण एवढ्या दिवसात बघत आहोत की सोल, द स्पिरिट अँड बॉडी. सोल काय करतो? जे काही सोल मध्ये आहे ते स्पिरिट मध्ये दिसते, आणि जे काही स्पिरिट मध्ये आहे ते कुठून दिसते? बॉडी मधून दिसते. आमेन. आणि बॉडी मधून का दिसते? कारण जे काही तुमचा आत्मा दाखवतो तेच तुमचं शरीर करते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काही ठिकाणी बघितलं असेल किंवा ब्रदर व्यायामच्या मीटिंग मध्ये किंवा ऐकलं असेल की ब्रदर व्यायाम प्रार्थना करायला लागला आणि कोण स्त्रीवरती प्रार्थना करते किंवा पुरुषावरती, तर तो किंचाळायला लागतो. आता हे कोण किंचाळते? वास्तविक दिसताना लोकांना, नॉर्मल माणसाला काय दिसते? शरीर किंचाळते. शरीर हे काय ऍक्ट करत आहे? कारण त्याच्यामध्ये जो आत्मा आहे ना, तो त्या शरीराला असं करायला लावतो. बघा मा बहिणींनो, प्रॉफिट एका स्त्रीविषयी एक एक्झाम्पल देतात. मी तुम्हाला ह्या गोष्टी कन्क्लूड करण्यास लावतोय. मी ह्या गोष्टी तुम्हाला कन्क्लूड का करायला लावतोय? अशासाठी की तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टीकडे त्याला लक्ष द्यायला सांगा. अशासाठी करायला सांगतोय की हे जे टेम्पटेशन आहे ना भावा बहिणींनो, ह्यावरती आम्हाला कंट्रोल घेणे गरजेचं आहे. आपण एक वचन वाचूया आणि मी ब्रदर व्यायामची आपण ती एक स्टोरी ऐकूया. रोमकरस पत्र ह्याचा 7वा अध्याय. रोमकरस पत्र, रोमन्स ह्याचा 7वा अध्याय. आणि ह्याचं वचन आपण 14 वाचूया. For we know that the law is spiritual,
but I am carnal, sold under sin. The law is spiritual, but what I am a carnal. म्हणजे काय आहे? दैहिक आहे. कार्नल म्हणजे काय? दैहिक मनाचा आहे आणि पापाला विकलेला, सोल्ड टू द सीन, पापाला विकलेला असं आहे. आणि कारण 15 वचन, For that which I do, I allow not. आय अलाव नॉट. कारण जे काही मी करतो ते मलाच कळत नाही. अरे माझ्या हातून हे कसं घडलं? आणि आम्ही काय बोलतो? अरे हे घडायला पाहिजे नव्हतं, हे माझ्या हातून कसं घडलं? आणि For what I would, that I do not. आय डू नॉट, जे मी इच्छितो ते मी करीत नाही, But what I hate, that do I. तर जे मला द्वेष वाटते, म्हणजे जे मला करायला नाही पाहिजे तेच मी करतो. हा बहिणींनो बघा, इकडे मनुष्याचा विकनेस आयडेंटिफाय होतो. जे नाही करायला पाहिजे तेच मी करतो. Yes. दॅट इज कॉल्ड द विकनेस ऑफ द बॉडी. Hmm. हा शरीराचा एक विकनेस आहे. हे कोण सांगतो माहितीये का? संत पॉल. याचा अर्थ काय आहे? संत पॉल जर असं बोलत असेल ना, तर मग आम्ही, तो जर 100 ला आहे असं बोलतो ना, तर आम्ही निगेटिव्ह 100 मध्ये आहोत. कारण त्याच्या एवढे आम्ही पात्रतेमध्ये अद्याप पोहोचलेलो नाही आहोत. आणि तो जर म्हणतो की जर माझं शरीर आहे, जे शरीर जर पापाला विकलेलं असून असं विचार करते, तर बघा काय परिस्थिती आहे. परंतु भाऊ बहिणींनो, हे शब्द बोलून ह्याला काही तुम्ही धरून ठेवू नका की अरे बघा संत पॉल म्हणतो शरीर वीक आहे म्हणजे मी पण वीकच आहे, मग त्याच्यामध्ये विकनेस होते तर माझ्यामध्ये काय नसणार. गवगवा करण्यासारखी गोष्ट नाहीये ही दुःख मानण्यासारखी गोष्ट आहे की हे कमजोरी आहे. ह्या कमजोरीवरती ओव्हरकम करावं म्हणून संत पॉल काय सांगतो? मी माझ्या शरीराला कुदळतो, मी माझ्या शरीराला बंदिवान करून ठेवतो. का? अशासाठी की विकनेस जो आहे हा विकनेस बाहेर येऊ नये. इंटरव्ह्यू मध्ये काय विचारतात? व्हॉट इज युअर स्ट्रेंथ अँड व्हॉट इज युअर विकनेस? आणि अर्धे लोक तिकडेच गडबडावरते विकनेस काय सांगत, स्ट्रेंथ काय सांगायची. आता मला माझी स्ट्रेंथ माहिती नाही, माझं विकनेस पण माहिती नाही काय होतो. मग काहीतरी इकडचं फिरवतात. स्ट्रेंथ आणि विकनेस आम्हाला माहिती असणं आमचे फार गरजेचं आहे. जेव्हा आम्हाला आमचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस माहिती पडतात ना, तेव्हा भावा बहिणींना आम्ही त्याच्यावरती कंट्रोल करू शकतो. हालेलुया. का तेव्हा आमेन म्हणाल? फॉर एक्झाम्पल, जर मला मोबाईलवरती रील बघायचे आवड असेल ना, दॅट्स अवर विकनेस. आता हा विकनेस आहे, हा माहिती पडला आणि ह्या विकनेसला तुम्ही जर बंद केलं ना, देन इट इज युअर स्ट्रेंथ. की तुम्ही त्याच्यावरती कंट्रोल मिळवला. की व्हिडिओ बघायला वाटतात. मी ब्रदर अंधीरला कायमचं सांगतो, ब्रदर अंधीर मी स्टेटस टाकलं खरं, पण तुम्ही ते काल रात्री पण जेव्हा बघितलं तेव्हा हालेलुया आमेन प्रेज द लॉर्ड लिहिलं. दुसऱ्या दिवशी बघून झालेलं स्टेटस परत उघडलं, परत तुम्ही हालेलुया प्रेज द लॉर्ड आमेन लिहिलं. पण दोनदा बघितलं. आपल्याला सवय झालेली आहे व्हॉट्सअप उघडून स्टेटस बघायचं. गरजेचं नाही आहे. त्याच्यामुळे आपलं जीवन अन्न वस्त्र निवाराचा भाग आहे का तो? ज्याच्यावरती आपलं मूलभूत गरजा डिपेंडंट आहेत काय? जे बघितलं नाही तर ब्रदर कसे माझ्याकडे पैसे येणार हे बघणं माझ्यासाठी फार गरजेचं आहे. नाही, काय आहे हा विकनेस जो आहे हा आम्ही आमच्या शरीराला बनवतो. त्या दिवशी मी ट्रेनमध्ये जात असताना मेसेज ऐकत होतो आणि मला फार ते स्पर्श झालं आणि मला असं वाटलं की आपण कुठेतरी ह्या गोष्टीत फार कमी पडतो. आणि मी बसलेलो असताना मी प्रार्थना करत होतो आणि प्रभूकडे सांगितलं की प्रभू ह्या विकनेस मधून ना आम्हाला ओव्हरकम कसं करायचं हे तू आम्हाला शिकव. कारण जोपर्यंत आपण ओव्हरकम होत नाहीत ना, आपली इच्छा ओव्हरकम करण्याची होत नाही ना, तोपर्यंत आपण विकनेसला आपण दाबू शकत नाही. शरीर आहे, शरीराला सगळ्या प्रकारचे विकनेसने भरल्या, कारण पापामय शरीर आहे, त्याला एक दिवस मरण आहे. परंतु ह्या शरीरामध्ये देवाचा आत्मा जर असतो ना, तर तो शरीराच्या सगळ्या गोष्टीला कब्जामध्ये ठेवू शकतो. ही इच्छा आपल्यामध्ये असणे गरजेचं आहे. आणि माझ्या मोबाईलमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम होतं आणि ऑफन कधीतरी असं मी बघत राहायचो मध्ये मध्ये. आणि मी जात असताना मला असं वाटलं की ह्याची काय गरज आहे. कारण आपण उघडतो आणि वचन वाचायच्या जागेवरती आपण रील बघायला लागतो किंवा इंस्टाग्राम बघायला लागतो किंवा फेसबुक बघायला लागतो. इज इट व्हेरी नेसेसरी फॉर मी? मी माझ्या मनात विचार केला इन्स्टेड ऑफ दॅट जर मी वचनाला जास्त प्रायोरिटी दिली तर. आणि मी त्याच वेळेला मोबाईल ओपन केला आणि डायरेक्ट इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती शिफ्ट डिलीट रिमूव्ह फ्रॉम माय फोन
ह्या दोघांना मी काढून टाकले. आणि काढल्यानंतर मला सॅटिस्फाय वाटायला लागलं, अशासाठी की जी गोष्ट मला जाणून बुजून ज्याच्यामध्ये काही फायदाच नाहीये ती गोष्ट मला खेचत होती, ती मी काढून टाकली अशासाठी की त्याच्या जोडीला जायलाच नको, कारण गरज नाहीये. काय बेनिफिट आहे का त्याच्यापासून? काहीच नाहीये. नुसतं माझ्या मोबाईलमध्ये आहे जे मला कायमचं वचन वाचायचं सोडून किंवा काही देवाचं वचन ऐकण्याचं सोडून मला तिकडे घेऊन जाते. बघा, विकनेस, इट्स अ विकनेस. मी याला विकनेस सांगू शकतो. एक रील बघून माणूस सांगतो, अच्छा एक रील बघितली, आता मी मोबाईल बघून ठेवतो. आहे का? त्या दिवशी काल स्नेहल तिकडे गेली होती काउन्सिलिंगला. त्या टीचरनी फार सुंदर गोष्ट सांगितली. लोकांना छोट्या छोट्या गोष्टी फार आवडतात. मोठं मूवी नाही बघायला देत तो सैतान. त्यांनी नवीन आयडिया चालू केली आहे. तुम्हाला ट्रेनमध्ये बघा, मी ट्रेनमध्ये बघतो, ट्रेनमध्ये सगळे लोक रील बघत असतात. का माहितीये का? मूवी बघणारे लोक कमी, ट्रेन बघणारे जास्त. का? पटापट दुसरं येते ना, 30 सेकंदात दुसरं आलं, 30 सेकंदात दुसरं आलं. माइंडसेट जे आहे ना, आता ते माइंडसेट माणसाचं चेंज होत चाललं. ते 3 तासाच्या मूवीला सस्टेनेबल नाही आहे, पेशन्स नाही आहे की 3 तास मी बघून एका जागेवर बसून बघेन. जाऊ दे, 30 सेकंदात दुसरं, 1 मिनिटात दुसरं, आणि अशा रील बघत बसायचं. म्हणजे लोकांना आवडतं, अच्छा दुसरं काहीतरी बघायला, अच्छा दुसरं. हे काय करताय भावा बहिणींनो? द पर्परेशन ऑफ युअर माइंड अँड युअर बॉडी. तुम्ही इतके अस्थिर होणार, फ्युचर जनरेशन जे आहे ते इतकं अस्थिरतेमध्ये येणार की त्यांना तुम्ही सांगाल की 1 तास प्रार्थनेला बसा, त्यांच्यासाठी पायाखालची जमीन हलेल. तुम्ही त्यांना सांगा प्रार्थना करा, तर 30 सेकंदाच्या वरती ते प्रार्थना नाही करू शकणार, कारण 30 सेकंदाची रील बघायची सवय झालेली आहे. त्याच्यावरती ते बघू शकत नाही. का? कारण ही माणसाची विकनेस जो आहे हा सैतान ओव्हरकम करत आहे. भावा बहिणींनो, शरीर जे आहे ह्या शरीराला कह्यात ठेवणे फार गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही शरीराला कह्यात ठेवत नाही, कह्यात म्हणजे काय? कंट्रोलमध्ये, तोपर्यंत त्या शरीराला, मी स्नेहला त्या दिवशी सांगितलं, काल काहीतरी आमचं चालू होतं, मी तिला सांगितलं, तुला आठवते का मी रविवारी काय प्रीच केलं ते? ती सांगते मेमरी. कशाला बोलतो ते पण मला कळलं. मी सांगितलं मग कंट्रोल गरजेचं नाहीये की प्रत्येक वेळेला आम्हाला मागे जाऊन बघण्याची गरज आहे. जर आम्ही वचन ऐकतो, जर आम्ही वचन इम्प्लिमेंट करत नसू, तर आम्हाला ऐकण्याचा काही फायदा नाहीये भावा बहिणींनो. इट्स अ वेस्ट ऑफ टाइम. परंतु जेव्हा आम्ही ते ऍक्सेप्ट करतो, बघा भावा बहिणींनो, त्या दिवशी मी सांगितलं, ब्रदर चाइल्डला मी फार सुंदर गोष्ट सांगितली. अ 16-year old गर्ल, मेरी, मरिया जी होती ही 16 वर्षाची. रेचल तर किती झाली? 14, 2 वर्ष हिच्यापेक्षा मोठी. 16 वर्षाची मुलगी, तिच्याकडे देवाचं वचन आलं आणि ती सेनेगॉग मध्ये ऐकत होती. जेव्हा शास्त्रीय अश्वनी फरोशी असं मोठं पुस्तक उघडून सांगत असे की यशया संदेष्टाने सांगितलेलं आहे की कुमारी वर्जिन गर्ल गर्भवती होईल, आणि ती ऐकत होती. तिच्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी द सेम स्क्रिप्चर होतं. बघा भावा बहिणींनो, आता कधी कधी ही गोष्ट फार अशी महत्वाची वाटते मला. म्हणजे आपण बायबलमध्ये लिहिलं, एकच वचन लिहिलंय की देवाचा दूत मरियेकडे आला आणि तिने सांगितलं. विचार करा, देवाचा दूत दुसऱ्या कोणा मुलीकडे गेला असेल आणि तिने सांगितलं वेडा का काय, गावातून काढलं तर हे कोण करायचं? अरे लोक नाचक्की मानतील. बघा विचार करा, गिव्ह अ सेकंड थॉट की काय सिच्युएशन असेल. परंतु देवाचं वचन परफेक्ट आहे. हालेलुया. देवाचं वचन देव त्याच्याकडेच पाठवतो ज्याच्यामध्ये ह्या वचनाचं ऍक्सेप्टन्सची पॉवर आहे. हालेलुया. देव आपलं वचन इथे तिथे कुठेच पाठवत नाही. म्हणून वचन काय सांगते? डुकरासमोर तुम्ही मोती टाकू नका. का सांगतो? कारण देवाचं वचन इज अ प्रेशियस. देवाच्या वचनाचं सेकंड थॉट आलाच नाही की दुसऱ्या मुलीकडे जाऊन विचारतो की बाबा येशू ख्रिस्ताच्या वचनाने सांगितलंय त्याप्रमाणे तू गर्भवती होशील का? नाही. देवाचं वचन अटॅक तिकडेच करते जिकडे त्या बीजाला जागा आहे. हालेलुया. जेव्हा मरियेकडे आला, मरियाला दूताने सांगितलं, तेव्हा ती काय सांगते? हो, प्रभूच्या वचनाप्रमाणे मला हो. हालेलुया. ना भावा बहिणींनो, 16-year old किती डिफिकल्ट असेल. आई वडिलांची काय सिच्युएशन असेल, गावाची काय सिच्युएशन असेल, नवऱ्याची काय सिच्युएशन असेल, वागजत झालेल्या नवऱ्याची काय सिच्युएशन असेल, तुम्ही समजू पण शकत नाही कदाचित. माझी चुलत बहीण आहे ना, तिच्याविषयी काहीतरी अफवा कुठून तरी पसरली.
काहीच नव्हतं, कुठे काहीच नाही. दुसरी कोणतरी मुलगी होती आणि कोणीतरी हिचं नाव सांगितलं, हा हा हा, ह्याची मुलगी आहे ती, असं करून नाव एवढं पसरलं आणि ती एकदम डिप्रेशन मध्ये गेली. का? कारण काही न करता एवढं नाव पसरलेलं आहे. आणि मग आम्हाला लोकांना जस्टिफिकेशन द्यावं लागलं की असं काहीच नाही आहे, अशी गोष्ट घडलेलीच नाही आहे. आणि ही गोष्ट आम्हाला समजून द्यावी लागली की हे खरोखर नाही आहे असं. भाऊ बहिणींनो, न घडलेल्या गोष्टीविषयी जेव्हा वार्ता पसरून सुद्धा माणूस जर अशा परिस्थितीमध्ये जातो, तर घडलेल्या गोष्टीला फेस करणं किती डिफिकल्ट असेल. नाउ थिंक अबाउट दिस. बीइंग अ बिलीवर इज द डिफिकल्ट टास्क दॅट यू हॅव एक्सेप्टेड इन युअर लाईफ. ख्रिस्ती होणे हे ह्या जगामध्ये सगळ्यात कठीण स्थान आहे. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन म्हणा. अशासाठी की तुम्ही आणि आम्ही आज ख्रिस्ती आहोत. Yes. आम्हाला ह्या जगामध्ये राहणं काय ज्वेल, अरे दारू न पेत का? बियर थोडीशी तरी, अरे आमच्या जोडीला तरी उभा तरी राहा ना. जोईने नाही सांगितलं, अरे काय वेडा वेडा झाला प्रार्थनेला. तू मग प्रार्थनेला तो नाही का जात? तो तिकडचा त्या गावातला तो मुलगा नाही का प्रार्थनेला येत? मग तो येतो, तो तुला यायला काय झालं? तो पण प्रार्थनेला जातो ना. बॉम्बेला जा, ऑफिसमध्ये गेले ना का लोकांना सांगितलं ना ख्रिश्चन आहात, मग तुमच्याकडे दारू बिरू जाम जोरदार असते ना. ख्रिस्ती लोकांची साक्ष काय आहे? दारुडे लोक, फक्त दारू पितात हे लोक, बाकी काय नाही. या लोकांचं दारू आणि खाण्या पिण्यामध्ये अख्खं जीवन बर्बाद करून टाकलेलं आहे. खायचं आणि प्यायचं बास, बाकी काय नाही. मला कधी कधी ते जैन लोक पण कधी कधी बरे वाटतात. ते सांगतात, बाबा हे डाळ भात घेतात आणि खातात, ऍटलिस्ट त्या गोष्टीला ते कंट्रोल करतात, खाण्यावरती कंट्रोल आहे. आमच्याकडे सोडला का म्हणजे असे सोडतात की 4 दिवस जेवले नव्हते. का भावांनो? कारण आम्ही तसे बनलेलो आहोत. आम्ही त्या प्रकारे शरीराला वागवलेलं आहे. आणि काय करतो? ख्रिस्ती लोकांची साक्ष ख्रिस्ती लोकांनीच खराब केलेली आहे. परंतु जेव्हा आम्ही ख्रिस्ती बनतो, हालेलुया, अ खरे ख्रिस्ती, अ ट्रू ब्राइड ऑफ क्राइस्ट, म्हणून प्रॉफेट काय सांगतात? चर्च इज नॉट अ ब्राइड ऑफ क्राइस्ट, ब्राइड ऑफ क्राइस्ट इज अ पुल्ड आउट ऑफ चर्च. मंडळीतून बाहेर काढलेली जी आहे ही ख्रिस्ताचे लोक आहेत. म्हणून प्रॉफेट काय सांगतात? 3 प्रकारचे विश्वासी सगळ्या ठिकाणी आहेत. कलेसियामध्ये 3 प्रकारचे विश्वासी असणारच. अनबिलीवर, मेक बिलीवर आणि ट्रू बिलीवर. हे तिघे कायमचे असणार. आणि तिघे चालत असताना तुम्हाला प्रत्येकाला जीवनामध्ये डिफिकल्टी येणारच. तुम्ही सांगू शकत नाही की जसं मी परफेक्ट आहे तसा हा पण परफेक्ट असावा. वास्तविक माझं काम आहे, म्हणजे मी बोलतो म्हणून तुम्ही कोणी मनावरती घेऊ नका, अरे मी पण परफेक्ट नाही म्हणजे मी करतो तर बरोबर आहे. प्रत्येकाने आपल्या परफेक्शन साठी मेहनत करा. इकडे असं कोणीही सांगितलेलं नाही आहे की हा तू स्वर्गात जाणार नाही, हा तू स्वर्गात जाणार. कोणाच्या डोक्यावरती लाईट पेटत नाही. त्यामुळे कोणीही हे समजून घेऊ नका की मी स्वर्गात न जाणं की जाणं हे आमच्याच हाती दिलेलं आहे. भाऊ बहिणींनो, आम्ही जर मेहनत करू आणि आम्ही देवाला सांगू तर देव आपला निर्णय बदलण्यास सुद्धा तयार असेल. परंतु आमची इच्छा पाहिजे. बघा भाऊ बहिणींनो, वचन काय सांगते? जेव्हा दानिएलाने ना प्रार्थना करण्यास सुरुवात केली, देवदूत 21 दिवस 22 दिवस लेट झाला, त्यांनी प्रार्थनेमध्ये अंतर दिलं काय? नाही दिलं. तो आपली प्रार्थना कंटिन्युअस करत राहिला, अशासाठी की जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही, माझी मुक्तता होत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही. भाऊ बहिणींनो, देव हा जिवंत देव आहे. हे जे शरीर देवाने जे बनवलेलं आहे ह्याला काय दिलेलं आहे? 5 सेन्सेस दिलेले आहेत. आपण बघूया, थोडा हळूहळू जाऊया, अशासाठी की मला ते बॅकग्राऊंड तुमच्या समोर क्रिएट करायचं आहे की आम्ही कोण आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, जोपर्यंत आम्ही आमची पोझिशन नाही जाणू ना, तोपर्यंत आम्ही परफेक्शन मध्ये नाही येऊ शकत. आम्हाला जाणणे गरजेचं आहे की आम्ही काय आज परफेक्शन मध्ये बसलेलो. आपण ते वचन वाचूया, परत वाचूया ते 14वं वचन, 7व्या अध्यायातलं 14वं वचन. कारण आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. नियमशास्त्र जे आहे हे कशा स्वरूपाचे आहे? आध्यात्मिक. इट इज अ स्पिरिच्युअल. आणि मी तर दैहिक पापाला शिकलेला असा आहे. कारण मी काय करतो ते माझे मलाच कळत नाही. मी काय करतो हे माझे मलाच कळत नाही. आणि म्हणजे जे मी इच्छितो ते करीतो असे नाही, तर जे मला द्वेष वाटते तेच मी करीतो. आणि 16 वचन, जे मी इच्छित नाही ते जर मी करीतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. अशी काय करतो की मी संमती देतो. कारण
तर आता ह्यापुढे ते कर्म मीच करीतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करीतो. हे कोण करते काम तुमच्यामध्ये? पाप. पाप जे आहे हे आमच्यामध्ये कुठेतरी आपले स्थान घेऊन बसलेलं आहे आणि ते पाप जे आहे ते आम्हाला कुठेतरी हे कर्म करायला लावते. व्हॉट इज द विकनेस? इट इज अ सिन. पाप जे आहे हा आमचा आज काय झालेला आहे? विकनेसचा भाग झाला. ब्रदर मॅडम एका स्त्रीविषयी स्टोरी सांगतात आणि काय म्हणतात, ती जी स्त्री जी होती ती अगोदर डान्स बार मध्ये राहायची, डान्स बार मध्ये डान्स करायची, हे सगळं करायची आणि सगळं होती. आणि जेव्हा तिला हे देवाचं वचन माहिती पडलं तेव्हा ती त्यातून बाहेर निघाली आणि तिने येशू ख्रिस्ताला ऍक्सेप्ट केलं आणि ती काय करायला लागली? देवाच्या वचनाप्रमाणे चालायला लागली, प्रार्थनेला यायची, सगळं काही करायची आणि तिचं जीवन तिने बदललं. तिने ते सगळं काही सोडून दिलं आणि काय करायला लागली? देवाच्या मार्गात चालायला लागली. एक दिवस प्रार्थना संपल्यानंतर रात्रीची जात असताना ती असे बारच्या बाजूने जात असताना तो दरवाजा उघडला असेल. तुम्हाला माहिती आहे की बारचे जे दरवाजे असतात किंवा डान्स बार म्हणतात किंवा पब म्हणतात, त्याचे दरवाजे जे असतात ना ते जाम हार्ड असतात, मोठे असतात. का? कारण आतमध्ये काय चाललं आहे हे बाहेरच्यांना कळू नये. बघा त्याच्या मागे ते बाहेर बॉडीगार्ड ठेवतात अशासाठी की आतमधला जो काळा कारभार आहे ना हा बाहेर लोकांना दिसू नये. तुम्हाला काळा कारभार करायचा असेल तर तुम्ही आतमध्ये जा, पण तुम्ही बाहेरून बघू नका शो. म्हणून ते सगळं काय असते? बंद असते. परंतु थोडासा दरवाजा असा उघडला आणि तो जो आतमधला जो आवाज आहे तो तिच्या कानी पडला आणि तिचा आवाज ऐकून पाय हलायला लागला. हे गाणं का? अरे ह्या गाण्यावरती काय नाचायची मी ते का मी ना. फक्त एक व्हॉइस सैतानाने तिच्या कानामध्ये टाकला आणि ती काय सांगते? थोडं अख्खं गाणं ऐकते ना, थोडस गाणं ऐकलं, अरे ते काय गाणं होतं मी ते जबरदस्त. लता मंगेशकरने बोललेलं गाणं आहे ते. तिचा आवाज काय सुरळ. थांब थोडस कशाला पूर्ण ऐकते. थांब मोबाईल ओपन केला कारण आपण कसं पटकन अख्खं गाणं ऐकतो. ती घुसली आतमध्ये, अख्खं गाणं ऐकता 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 दुसरं गाणं, अरे हे तर त्याच्यापेक्षा भारी गाणं. असं करता 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 प्रॉफेट सांगतात ती पापामध्ये फसली आणि पापाने तिच्यावरती ओव्हरकम केला. आणि जेव्हा ती भानावरती आली तेव्हा तिला कळलं की मी हे काय करून चुकलेली आहे. भावनेनं काय आहे? एक क्षुल्लक गोष्ट तुमच्या जीवनाला नष्ट करण्यास सामर्थ्य आहे आणि एक देवाचे पवित्र वचन तुम्हाला मरणातून जीवनात घेऊन जाण्यास सुद्धा सामर्थ्यफुल आहे. परंतु हे डिसिजन देवाने आमच्या हाती दिलेलं आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीला स्वीकारता आणि तुम्ही कोणत्या गोष्टीला नाकारता हे आमच्यावरती आहे. भाऊ बहिणींनो, काय आम्ही करावे आमचे विचार आहेत ना भाऊ बहिणींनो. मी तर एक आठवडा लेट होतो ऑफिसमधून, शेवटची ट्रेन पकडून यायचो. 2:30 झाल्यात आणि 2:30ला माणसाची इच्छा काय की 2:30ला पडला म्हणजे झोपलं पाहिजे. पण 2:30ला पडल्यानंतर डोक्यात विचार फिरतात ऑफिसमध्ये, एक काम चालू, आता ते उद्या ते करायचं ते करायचं. आणि मी स्वतःला सांगतोय अरे 2:30 वाजता रात्रीचे विचार काय येत आहेत? झोप. आणि होत नाही. मी प्रभूला सांगितलं, प्रभू मला ना पीस ऑफ माइंड दे, मला पहिलं ना मुक्त कर, मला उद्या सकाळी काय होणार ना त्याचा मला आता विचार नको करू देऊ, मला फ्री कर. आणि मी प्रार्थना केली आणि मी झोपी गेलो आणि मला झोप लागली. भाऊ सैतान काय आहे? आम्हाला गुंतवतो ते विचारामध्ये त्या विचारामध्ये आणि आम्ही काय करतो? त्या गोष्टीमध्येच जातो. त्यांचं चर्च का? केवढं मोठं चर्च आहे त्यांच्या चर्चमध्ये काय सपोर्ट आहे माहितीये का? भारी. एक फोन केला ना सगळे धावत येतात आमच्याकडे. फक्त त्याला फोन करा बस, तो धावत येईल का ना बघा. सगळं काय आमच्या चर्चमध्ये कोण आहे? तो जॉनी ब्रदर कामाला जातो, तो जोएल नाही, ही सिस्टर नाही, तो ब्रदर नाही, ब्रदर स्टॅनली नाही. तिकडे कोणाला पण ब्रदर रणधीर नाही, ते दवाखाना आहे, ही तिकडे, तो तिकडे, सगळे कामाला. तिकडे फोन करा, एका मिनिटात गाडी घेऊन येतील बघा. आमचं काय कुठे घरात कुठेतरी प्रार्थना चालते, वाजवायला तबला नाही, ढोलकी नाही, झांजराने काय नाही. आवड फार डिफाईन करते की आम्ही कुठे आहोत. आवड फार डिफाईन करते की आम्ही कोणत्या आयामामध्ये बसू इच्छितो. भाव बहिणींनो, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला असे गाणे अशी कंपनी पाहिजे असेल ना त्याच्यापेक्षा तुम्ही डिनॉमिनेशन मध्ये जा. फार सुंदर सपोर्ट असतो, पैशानी पण सपोर्ट असतो, तुमच्या घरी जेवण पण येईल. त्याच्यापेक्षा मी ते मुसलमान लोक इकडे राहतात ना, बोरी लोक, त्यांच्यामध्ये जा. त्यांच्यामध्ये जर गेलं ना तर तुम्ही त्याच्यापेक्षा भारी. म्हणजे आपल्या ख्रिश्चन मध्ये डिनॉमिनेशन मध्ये जेवण नाही, त्यांच्याकडे जेवण पण येते. 2 वेळचं जेवण, फक्त काय त्यांच्या देवाचं नाव घ्यायचं झालं का जेवायचं काही टेन्शन घेऊ नका, सगळे मिळेल भाऊ बहिणींना.
ना आता हे तुमचं डिसिजन आहे की तुम्हाला जीवनामध्ये काय पाहिजे. तुम्हाला एक मदतीला माणूस पाहिजे की तुम्हाला जिवंत देवाचं वचन पाहिजे. हे तुमच्यावरती दिलेलं आहे. आमची मंडळी अशी, आम्ही 10 लोक जमतो, ह्याच्याविषयी जर तुम्हाला दुःख असेल तर दुःख करत बसा. येशू ख्रिस्तानी 12 असताना सांगितलं तुम्हालाही जायचं असेल तर जा. दरवाजा उघडा आहे, थांबवलेला नाही आहे. तुम्हाला पण जायचं आहे का? दरवाजा उघडा आहे. पत्र सांगतो जीवनाची वचने तुझ्याकडे आहेत. जाता जाता डोकं फिरला याचं. जीवनाची वचने अख्खा रक्त प्यायला सांगत होता. याच्याकडे आहे काय? ज्या माणसाने 5,000 भाकऱ्या 5,000 लोकांना जेवण दिलं, त्या लोक 70 लोक सांगतात ह्याच्याकडे आहे काय? प्रार्थनेला तिकडे शास्त्री फरुशीच्या जोडीला नाही फिरलं ना, हा मार खायचा, ह्याच्या जोडीला आम्ही पण मार खायचा. काय झालं? शरीराला प्राधान्य वाढलं. शरीराची वासना डोळ्याला दिसते. अरे तिकडे बघ रोट्या काढायला सगळ्यांना बोलवलं, आमच्या रोट्या पण नाही आल्या. काय आहे? शरीराची वासना, डोळ्याची वासना, कानाची वासना. तिकडे एवढं चांगलं चाललंय, आम्हाला बोलत पण नाही. दुःख कशाचं आहे की तो बोलवत नाही, परंतु आनंद ह्याचा नाहीये की देवाने जीवन आज आम्हाला दिलेलं आहे, हे विसरलेलो आहोत आपण. आणि त्याच्या घरात काय चाललेलं आहे? हे शरीर मला खेचत आहे. तो बघ त्यांनी काय केलं, ते त्याच्या घरी त्यांनी बोलवलं का मला? भाऊ बहिणींनो, सगळ्या ह्या गोष्टी ह्या जगात क्षणिक आहेत. कोणही माणूस ना, त्या अंबानीने लग्न केलं ना, त्याच्या पोराचं 15,000 10,000 20,000 करोड संपवले असतील, ते संपले. लग्न पण झालं. त्याला सांगितलं त्याचा अद्याप तुला मजा येत असेल ना, 10,000 संपवले तर संपलं. भाऊ बहिणींनो, प्रत्येक गोष्ट ह्या जगात जी मनुष्याने बनवलेली आहे ती क्षणिक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. देवाचं वचन, पवित्र आत्मा जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळते. त्या गोष्टीतून, त्या सामर्थ्यातून तुम्हाला कोणीही विभक्त करू शकत नाही. कोणतीच गोष्ट तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. कोणताच चर्च तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. हे चर्च सुद्धा तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. तुम्हाला आनंद केवळ प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः देऊ शकतो. म्हणून भावा बहिणींनो, आमचा फोकस मनुष्यावरती किंवा कलेसियावरती नसावा. आमचा फोकस माझं जीवन हे देवाशी अलाईन आहे की नाही हे बघणे गरजेचं आहे. मी कोण आहे, आमची मंडळी काय आहे, दुःख मानण्याची गरज नाही आहे. छोटे लोक, कमी लोक म्हणून आम्ही आम्हाला वेळात काढलेला आहे, आम्हाला वाईट टाकलेला आहे. टाकू दे ना. देवानी तुम्हाला सांगितलं का आम्ही तुम्हाला वाईट टाकलाय? देवानी तुम्हाला फोन करून सांगितलं का, अरे तुम्ही छोटे लोक, पहिलं मी तिकडून पासून राज्याला सुरुवात करणार ना, शेवटला जर जागा राहिली तर तुम्हाला घेऊन जाईल, सांगितलं आहे का? भावा बहिणींनो, आम्ही कोण आहोत ह्यावरती कंट्रोल असणे फार गरजेचं आहे. जेव्हा आम्हाला आमच्यावरती कंट्रोल येईल ना भावा बहिणींनो, समजा तुम्हाला पवित्र आत्म्याने जिंकलेलं आहे. भावा बहिणींनो, दुसऱ्याकडे बघू नका, स्वतःच्या जीवनाकडे परीक्षण करा. स्वतःच्या जीवनाकडे परीक्षण करायला तुम्ही परफेक्शन मध्ये चालाल. भावा बहिणींनो, आज तुम्हाला माहिती आहे का, अमेरिकेपेक्षा आफ्रिकेतले लोक देवाकडे जास्त वळलेले आहेत. अमेरिकेतले लोक देवाचा संदेश, अमेरिकेतून येऊन सुद्धा त्यांना प्रौढता जाम झालेली आहे की आम्ही थर्ड वर्ल्ड कंट्रीमध्ये पाहतो. आणि थर्ड वर्ल्ड कंट्री कोण? आफ्रिका, इंडिया. आणि इकडे लोक, तिकडे जे लोक आहेत, ब्रदर टीमने मला सांगितलं होतं, तिकडे लोकांना चर्च नाहीये. कुठे प्रार्थना करतात मी ते का? झाडाच्या खाली बसून प्रार्थनेला बसतात. आपल्या नाव काय, आदिवासी पाड्यामध्ये उलट चांगलं आहे, भिंतीचे घरं वगैरे आहेत. टीम एका ठिकाणी प्रचार करायला गेले होते, तर ताडपत्री नव्हती आणि उघडा होता ना, आकाशात पाऊस भरला आणि मीटिंगसाठी सगळे लोक आलेत. कशी लोक आली माहिती का? गाडी घेऊन नाही ना, सगळ्यांच्या लॉऱ्या बिऱ्या होत्या ना, तर लॉऱ्या बिऱ्या सगळ्या घेऊन. तुम्ही लॉऱ्या बघितलं असेल तर तुम्ही सांगाल बापरे बाप, पहिला शेवटचा गेला, पुढे कधी अशा ठिकाणी जाणार नाही. ब्रदर टीम सांगतो, मी कसा पोहोचला हा फक्त माझ्या देवालाच माहिती. आणि तो पोहोचलेला असताना तो सांगतो ताडपत्री नाही. ब्रदर टीमने पैसे दिले आणि सांगितले एक ताडपत्री घेऊन ये, आणि त्यांनी आणली. तर ते सांगते की ना, इकडे ताडपत्री मिळतच नाही, कारण गरजच नाही लागत. तर जेमतेम खाल्ली, तर मग कुठे लावली? ती प्रचारकाच्या डोक्यावरतीच लावली, ऍटलीस्ट तो तरी भिजू नये. आणि बाकी लोक, पाऊस चालू झाला, पावसामध्ये उभे आहेत वचन ऐकण्यासाठी. आणि ब्रदर सांगतात, ब्रदर प्रिचिंग करताना सगळे लोक टाळ्या वाजवायला लागले. तर ब्रदरला सांगतं की एकदम म्हणजे प्रिचिंग करतोय, पण एवढं उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजण्याचं काय काम आहे?
तेव्हा एकाने मोबाईल काढला, फोटो काढला आणि ब्रदरला सांगितलं, तुम्ही प्रिचिंग करत आहात ना, तेव्हा तुमच्या मागे रेनबो आलेला आहे, देवाची उपस्थिती आम्हाला दिसत आहे. आणि लोक आनंदित झाले. ब्रदर टीम म्हणायला लागले, ह्याच काही फरक पडला नाही की तुम्ही कोणत्या मोठ्या शेड मध्ये बसता, तुम्हाला देवाचा आत्मा कुठेही मिळू शकतो. Yes. हालेलुया. खरोखर भाव बहिणींनो, जीवन जे आहे हे कुठे कोणत्या स्थानामध्ये नाहीये, देवाच्या ऍक्सेप्टन्स मध्ये आहे. हालेलुया. पाऊस पडतो, परिस्थिती कमी. ब्रदर ना आयर्लंडचे एक ब्रदर आले होते, त्यांचं नाव विसरलो मी. ब्रदर जॉर्ज क्वीन आले होते एक वेळेस, आणि ते ना एका वेळेस ते काँगोच्या खोऱ्यामध्ये गेले होते. आणि काँगोच्या खोऱ्यामध्ये गेलेले असताना तिकडे प्रचार, काँगोमध्ये फार मोठी मंडळी वगैरे आहे, तिकडे भरपूर लोक आहेत, तिकडे मुस्लिम लोक फार आहेत, ख्रिश्चन लोक आहेत. आणि तिकडे गेलेले असताना बघा भाऊ बहिणींनो, मिशनरी लाईफ, डिफिकल्ट लाईफ, डोंट कम्पेअर. आम्ही जर तुम्ही सांगाल ना की आमची परिस्थिती बेकार आहे, तर हा बोलण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. खरं सांगायचं म्हणजे Yes. ज्या लोकांच्या जीवनात परिस्थिती आहेत ना, त्याच्या मनानं आम्ही काय 500 गुणा देवाने आम्हाला जास्त आशीर्वादित केलेला आहे. ब्रदर जॉर्ज क्वीन प्रचारासाठी गेले, प्रचार केल्यानंतर, प्रचार झाला, तिकडे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, ब्रदर आम्ही तुमच्यासाठी सगळ्यात चांगली रूम ठेवलेली आहे. तर ते सांगतं की अच्छा ठीक आहे का, कुठे आहे ते मला सांगा. तसे ना, अरे डोंगरावरती म्हणजे असे डोंगरावरती असे घरे बनवलेले होते त्याच्यामध्ये त्यांनी. तर ते जेव्हा डोंगरावरती बघायचे बघितलं, तुझं ओके ठीक आहे, चला जाऊया, जे काय असेल ते. तिकडे गेले तर त्यांनी काय केलं, मस्त ताडपत्री लावून वरून आणि अशी बाजूने ताडपत्री लावून असा एक एवढी अशी जागा त्यांनी त्यांच्यासाठी बनवली होती की आमच्या प्रचारकासाठी आम्ही जागा बनवलेली आहे. असं बाकी लोक रस्त्यावर जशी झोपतात, जागेवरती झोपतात, तसं पण ह्याच्यासाठी. तर ब्रदर सांगतो ठीक आहे. ते डोंगरावरती. तर त्यांनी ते गेले तिकडे, आणि त्यांचा बेड जो होता, त्यांनी बेड म्हणजे असं काहीतरी खाटबीट लावली असेल काहीतरी, त्याच्यावरती त्यांनी सामान वगैरे ठेवलं. तर ते विचार करा, अच्छा टॉयलेट वगैरे ह्या साईडने असेल, तर त्यांनी टॉयलेटसाठी असं ते ताडपत्री उघडली, तर वरून जो नाला येत होता ना, तो बरोबर बाजूला वाहत होता. तो त्यांनी बघितला, तो सांगतो अच्छा मी बंद करतो. त्यांना टॉयलेट कुठे आहे, ते तिकडे त्या साईडलाच तुम्ही तिकडे जा, कारण इकडे टॉयलेटची बंदोबस्तच नाहीये. आणि ब्रदर जॉर्ज क्वीन सांगतात, जो मी आयर्लंडमध्ये जे राजाच्या महालात, म्हणजे आमच्या इकडे रस्त्यावरती किंवा असं कुठे शेतामध्ये जाऊन करण्याची टॉयलेटची परिस्थिती कुठेच नाहीये. त्या माणसाला मला काय परिस्थिती झाली ही मी जेव्हा समजलो, त्याच्यापेक्षा मी हे समजलो की ते जे लोक राहतात त्यांची काय परिस्थिती असेल. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी देवाच्या वचनाला स्थान दिलेलं आहे. भावा बहिणींनो, विचार करा की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना देवाचं वचन किती महत्वाचं असेल, आणि त्यांनी देवाचं वचन किती पकडलं असेल. आपल्या पोरांना एकदा हा उठला, कुठे गेला आमचा तो आहे, तो टाक नाही दिला तर बोंबाट, नुसता आवाज लावला घरामध्ये, हे नाही दिला ते नाही दिलं खायला. मेला एक दिवस उपाशी ठेवून बघा, का माणसाला कळेल का भूक काय असते ती. लोकांची हालत खराब असते बाहेरच्या देशामध्ये, लोकांना खायला मिळत नाही, परंतु आम्ही काय, आम्हाला वाटते की आमच्याकडे ते कमीच आहे. आणि आम्ही काय करतो, आमच्या स्वतःला दुसऱ्याशी कम्पेअर करतो, आमच्या स्वतःच्या मंडळीला दुसऱ्याशी कम्पेअर करतो. आणि आम्ही काय करतो, त्यांचं चांगलं किती आणि आमचं किती वाईट आहे. भावा बहिणीनं, जे तुम्ही कन्फेस करता ना तेच तुम्हाला मिळते. तुम्ही सांगाल ना की देव माझ्या बरोबर आहे, देवानी सगळे आशीर्वाद मला दिलेले आहेत, तर भावा बहिणीनं ह्याच्यासारखं चांगलं कन्फेशन नाहीये. ब्रदर जॉनीने शेवटची वचना वगैरे प्रार्थना करताना म्हटलं की प्रभू तुमच्या हृदयाची आणि मनाची सुनता कर. सुनता म्हणजे काय आहे, इट इज नॉट अ फिजिकल वन, इट इज अ स्पिरिच्युअल वन. अशासाठी की जेव्हा हृदयाची सुनता होते तेव्हा तुमचं जगापासून जे कट आहे हा निघून जातो, तुमचा इंटरेस्ट जो आहे हा निघून जातो, तुमचा फोकस जो आहे हा केवळ स्वर्गीय राज्याकडे लागतो. शरीर वीक आहे मान्य आहे, परंतु आत्मा तर देवाचा पाहिजे की नाही पाहिजे. आत्मा जर देवाचा असेल ना तर तो शरीराला कह्यात ठेवील, कारण शरीर आत्म्याच्या इच्छेप्रमाणे चालते, आत्मा शरीराच्या इच्छेप्रमाणे नाही चालत. का तुम्ही आमेन म्हणाल. डोळ्याची वासना ही आमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे. आम्ही काय बघावे काय नाही बघावे हे आमच्यावरती पाहिजे. मी 2दा ऍप्लिकेशन डिलीट केल्यानंतर मला वाटत होतं परत डाउनलोड करू का काय, हे बघायला, अरे ते बघायला, अरे जेवण कसं बनवतं ते त्याच्यावरती येते ना मस्त. आमच्याकडे जेवण मिळत नाही, मिळते.
परंतु डोळ्याची वासना, पोटाची वासना, खाण्याची वासना, कानाची वासना, त्याच्या घरात काय चालू आहे, तिकडे काय चालू आहे, ह्या सगळ्या वासना ज्या आहे ह्या मनुष्याला देवापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून भावा बहिणींनो, फार 2 गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही जाम गडबडी गोंधळीमध्ये असताना ह्या वार्त्यामध्ये, त्या गोष्टीमध्ये आणि प्रार्थना करायला जा. प्रार्थना करायला गेलं तर बोलतो आवाज संपला आणि विचार फिरायला लागला. तो तसा नंतर हा प्रभू मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. विसरून गेलेलो की मी प्रार्थनेला बसलोय. डेस्परेशन निघून गेलेलं होतं. का? कारण विचार करायला बसलाय. काही लोक प्रार्थना करतात, कशाला, कोणाला ढोंग दाखवायचं, कोणाला काय दाखवायचंय. माझं प्रार्थना जी आहे ना, आजपर्यंत लोक हे या कॉन्सेप्टला ना मला अद्यापही समजत नाही. बिलियर लोकांमध्ये सुद्धा कॉन्सेप्ट लोकांना मी लोकांना दाखवण्यासाठी प्रार्थना करतो. भावा बहिणींनो, प्रार्थना हे तुमच्या आणि देवामधलं असलेलं रिलेशन आहे. हे दिखावाचं स्थान नाही आहे. हे दिखावा नाही आहे. हे प्रभू माझ्याविषयी काय म्हणतो ना आणि माझ्या प्रभूशी काय नातं आहे ना, हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही प्रार्थना चालू असताना तुम्ही झोपू नाही शकत. हा, प्रार्थना चालू असताना तुमच्या डोक्यात विचार नाही चालू शकत. प्रार्थना चालू असताना तुम्ही डेस्परेशन मध्ये असता. आता ते वचन वाचा, मत्ती शुभवर्तमान ह्याचा 27वा अध्याय 26वा अध्याय, मला वाटते 36 पासून वाचणं सुरू करा. मत्ती शुभवर्तमान ह्याचा 36वा अध्याय 26वा अध्याय 36व्या वचनापासून. नंतर येशू शिष्यांबरोबर गेतशेमाने नावाच्या ठिकाणी आला आणि त्यास म्हणाला, मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. आता तिकडे काय झालेलं आहे, एक सिच्युएशन तयार झालेली आहे की येशू ख्रिस्त जो आहे, जो देव स्वतः आहे, तर देवाला हे ठाऊक आहे की आता त्याला ऍज अ फ्लेश, हे शरीर म्हणून ह्याला एक सिच्युएशन फेस करायची आहे. आणि ही सिच्युएशन येशू ख्रिस्त स्वतः दाखवतो की ही सिच्युएशन जी आहे ऍज अ शरीर फेस करणे फार डिफिकल्ट आहे. तुम्ही आमेन म्हणाल? जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला उभे करून इकडे चापकाचे फटके देतील, ऍज अ ह्युमन हे डिफिकल्ट आहे. संत पॉल का सांगतो, ऍज अ ह्युमन मला रोम मध्ये परत जाणे हे डिफिकल्ट आहे. ऍज अ ह्युमन मला पेत्र सांगतो की मला उलटे टांगवा आणि फटके मारा, हे सांगणे डिफिकल्ट आहे. पण ख्रिस्तामुळे ह्या गोष्टी घडत आहेत, त्यामुळे मला हे ऍक्सेप्ट करणे सुद्धा गरजेचं आहे. कोणी सांगितलं फटके मारा ना, तुम्ही घराच्या बाहेर काढतो, थांबा, रेशन कमी येतं का तुम्हाला, डबल भाव. मी अर्धा बिलिव्हरना असंच नष्ट होऊन जाईल. कॉम्प्रोमाइज पूर्णपणे. अरे कपड्यामध्ये कॉम्प्रोमाइज करतात, खाण्यापिण्यात कॉम्प्रोमाइज करतात, तर अशा गोष्टी सोडतील का? तुम्ही एका गोष्टीत कॉम्प्रोमाइज करा, सैतान तुमच्या पुढे दुसऱ्या गोष्टीचं कॉम्प्रोमाइज आणून ठेवेल. अरे हे केलं तर ते करायला काय झालं, सांगितलं ना, तू त्यांनी फटाके फोडले, तू का ना फोडत? तो पण फोडू शकतो ना, तू पण फोडायचे. दादानी फोडलं तर मी का ना फोडायचे? बरोबर का नाही? बरोबर, तो बरोबर पण बोलतो. परंतु दादा प्रार्थना करतो तर मी प्रार्थना का नाही करायची, हा पण प्रश्न पडला पाहिजे. म्हणजे मोठं झाल्यावर ना, आत्ताच, नंतरच नाही. हे काय आहे भावा बहिणींनो, आपण दुसरा करतो म्हणून आपण तसं करण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर माणूस चांगला करत असेल, दुसरा माणूस, तर आपण चांगलं करतो का, हे सुद्धा आपण कम्पेअर केलं पाहिजे. आपल्याला जे आवडते ना तेच आपण फक्त खातो. मग तू चवडी भाजी करू नका, मटण कर तू, तर मी मटण खाईन. का? कारण मला मटण आवडते, चवळी भाजी आवडत नाही. परंतु ज्या माणसाला ना, वचन काय सांगते माहितीये का, ज्या माणसाला भूक असते ना, नाही काय वचन म्हणते ते नीतिसूत्रामधलं, भुकेला मनुष्याला कोणतीही गोष्ट गोड लागते, परंतु नाही, थालेल्या जीवाला कोणतीही गोष्ट गोड लागते, परंतु ज्याचं पोट भरलेलं आहे ना त्याला मधाचाही वीट येतो. वचन असं म्हणते. हा, भुकेला पोटाला ना काहीही द्या तुम्ही, चवळी भाजी द्या, रोटी द्या, भाकरी द्या, काय पण द्या, तो सांगतो जेवण दे. परंतु जो पोटामध्ये भरलेला आहे ना, 2-2 तासाला 15-15 मिनिटाला खातो, त्याला तुम्ही सांगितलं हे चिकन घे, हे घे, हे नाही, हे नको, ते नको, ते नको. का? कारण खातोच एवढा ना की हे नाही खाल्लं तर ते मला मिळेलच. भावा बहिणींनो, दिस इज कॉल्ड द सिच्युएशन ऑफ द बॉडी.
जे तुम्ही तुमच्या बॉडीला सवय लावता ना त्या तुमच्या सवयी बनत जातात आणि तुम्ही एंडिंग विथ दॅट सिच्युएशन. एक व्हिडिओ आली होती आणि व्हिडिओ ही अमेरिकन्सनी बनवली होती आणि अमेरिकन्सला लोक त्यांनी काय दाखवलं, ऑल अमेरिकन्स आर फॅटी पीपल, अशी सगळे फुगल्यात. आणि तो एक मुलगाच होता, तो पण फॅटी होता. तो फॅटी असल्यामुळे तो काय करायचा की तो बघायचा, अरे काय सुंदर आकाशातून पक्षी उडतात, हा अरे काय भरारी घेतात, मला पण उडायचं आहे. त्यांनी काय केलं, आर्टिफिशियल असे पंख बनवली आणि उडण्याचा प्रयत्न केला. असं असं केला तो ढम 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 पडला, दोनदा लागलं. त्याने विचार केला हे कसा प्रॉब्लेम झाला, पक्षी उडू शकतात, मी का नाही उडू शकत. त्याच्या मनात हा फार मोठा प्रश्न आला की मला पण उडता आला पाहिजे, जर पक्षी उडतात तर मला का नाही उडता आला पाहिजे. मग ते बघतो तर त्याने गेला असं गुगलवरती गेलं की पक्षी उडतात तर पक्ष्यामध्ये काय आहे, तर पक्ष्यामध्ये फॅट नसते. तो सांगतो अच्छा हा प्रॉब्लेम आहे, मग काय करायचं, पक्ष्यामध्ये फॅट नसते तर काय खाल्लं पाहिजे. तो सांगतो पालेभाज्या खाल्लं पाहिजे. अरे आपल्या घरी तर काय मिळते, मटण आणि डुकराचं मटण, बडेका हे सगळं मिळते आणि हे सगळं खातो, तर कुठचं फॅट कमी होते. सगळे दाखवल्यात घरचं, आई जाडी, बाबा जाडा, सगळे 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 जाडे, आणि हा पण असा जाडा आहे. पण त्याला कळलं की पालेभाजी खाल्लेली ना मी आकाशात उडू शकतो. मम्मी अशी डिश बनवून घेऊन नको नको नको, तर गेला गवत खातो, हे खातो 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 खातो. एक महिन्यात अख्खा सड पातळ झाला. घरामध्ये एक मनुष्य वेगळा दिसायला लागला. अरे काय रे आजारी बिजारी झाला काय, नाही 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 नाही, डाएट वरती. मुलगा इनो केवढा असेल पण त्याची दृष्टी काय होती की काही करून मला आकाशात उडता आलं पाहिजे, कारण माझ्या वजनामुळे मी आता उडू शकत नाहीये. जेव्हा त्याचं वजन कमी झालं तेव्हा त्यांनी हातामध्ये ते पंख बनवले होते ना, ती घातली का आणि त्यांनी धावत धावत गेला आणि असा असा उडायला लागला. आणि तेव्हा त्याला कळलं की मी उडतोय आकाशामध्ये, कारण आता वजनच संपलं, हवेच्या दाबाने मी वरती चाललोय. आणि बाकी सगळे लोक बघायला लागली, अरे हा कसा उडायला लागला. त्यांनी त्याला सांगितलं की तुम्ही खाता ना त्याच्यामुळे तुम्ही उडत नाही, तुम्ही पक्ष्याचं अन्न खा तर तुम्ही उडायला लागाल. हालेलुया. सांगण्याचं तात्पर्य एकच, गरुडाचं अन्न खायला सुरुवात करा तर तुम्ही आकाशात उडाल. जर तुम्ही कोंबडीचं खातच राहिले ना तर तुम्ही इकडेच बसाल. गिधाडाचं खात बसले ना ते 4 दिवसानंतर सडलेलं, ब्रदरने सांगितलं ना, ते 4 दिवस मला त्या दिवशी न्यायालय सांगितलं, 4 दिवसानंतर सडलेलं ते खाण्याचं तुमचं गिधाडाचं मन करेल. 4 दिवसानंतर म्हणजे सडलेलं म्हणजे काय कळलं ना, हे विचार. त्याच्या घरी ते झालं होतं ना, 4 दिवसानंतर मी काढलाय का, त्याच्या घरी त्यांनी असं झालं, त्याच्या घरी तसं झालं. गिधाडाचे विचार. व्हॉट इज द फ्रेश फूड, ओरिजिनल वर्ड इज द फ्रेश फूड. गरुड फक्त देवाचं वचन खाते, बाकी काहीच खात नाही भावा बहिणींनो. त्याला कोणाच्या 4 दिवसात सडलेल्या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नाहीये. तो गरुडाला कधी ऐकलंय का तो खातोय? गरुड फक्त फ्रेश अन्न खातो, फ्रेश. देवाचं वचन हे फ्रेश आहे. देवाच्या, अरे घरी मच्छी ना एक दिवस सकाळची संध्याकाळ झालेली आणली ना आपण लोक खात नाही, परंतु विचार जे आहेत ना ते 1 वर्ष अगोदरपासून 5 वर्ष अगोदरपासून सगळं खातात. आणि काय करतात, तेच 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 घाण आम्ही स्वतः खातो. का खातो? कारण आम्ही आमच्या शरीराला वाईट खाण्याची सवय लावलेली आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, माझं ऑपरेशन जेव्हा झालं, ऑपरेशन नंतर जेव्हा मला सांगितलं की नॉनव्हेज खायचं नाही, फक्त डाळ भात पालेभाजी खायची, माझं वजन, मी ना जिमला जात होतो ना तेव्हापासून मी प्रयत्न करत होतो की माझं 94चं वजन आहे ते खाली यावं. अरे 1 किलो हालत नाही, उपास केला हे करतो तरी पण हालत नाही. मी जाम स्ट्रेस मध्ये की अरे वजन का कमी होत नाही, वास्तविक वजन कमी झालं पाहिजे, कारण होतं माझं 86-87 पर्यंत. परंतु जेव्हा डॉक्टरने सांगितलं हे खायचं नाही, लिमिटेड पोर्शन खायचं, जेव्हा त्याच्यावरती आलो माझं 8 किलो वजन कमी झालं आणि माझे कपडे ढिले झाले, पॅन्ट लूज झाली. तेव्हा मला समजलं या सगळ्यासाठी तुम्हाला तुमच्या सवयी बदलणे फार गरजेचं आहे. सवयी बदलल्याने त्याचा परिणाम तुमच्यावरती दिसायला लागणार. मला 1 महिन्यामध्ये फरक जाणवला की मी पूर्णपणे 8 किलो वजन सोडून चुकलेलो आहे. ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही. याचा अर्थ आम्ही केल्याने ते आम्हाला गोष्ट मिळू शकते, परंतु आम्ही करत नाही. आम्ही एंड कुठे करतो, ती गोष्ट आम्ही करत नाही. आणि आम्ही सांगतो आम्ही असेच आहोत, आम्ही असेच, आम्ही असे नाही. आम्ही आम्हा स्वतःला असं बनवलेलं आहे. भाऊ बहिणींनो, इथे एक सिच्युएशन आलेली आहे की येशू ख्रिस्ताला माहिती आहे की आता त्याला क्रुसावर जाणे. ऍज अ ह्युमन इट इज डिफिकल्ट की मला क्रुसावर टांगवणे. तरी तो का सांगतो शिष्यांना, मी प्रार्थना कराव्यात जात आहे. शिष्य काय सांगतात, हा ठीक आहे ठीक आहे आम्ही इकडे बसतो.
काहीही काय सांगतात ते इमोशन्स नाही आहेत की का रे बाबा तू एकटा चालला, सगळ्या वेळेला तू आम्हाला घेऊन जात होता, आता तू एकटा चालला आणि तू आम्हाला नाही सांगत आहे. कोणीही प्रश्न विचारला नाही. सकाळचे 4 झाल्यात, काय सांगायचं ह्याला, सकाळचे 4ला प्रार्थना सुचली आहे. एवढ्या लवकर कोण प्रार्थना बोलते का? सगळे हा 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 तू प्रार्थना करू नये. बसले बसले सगळे सगळे झोपले. काय वचन सांगते पुढे? वचन म्हणतात ते मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्याच बरोबर घेतले हा आणि तो खिन्न व अति कष्टी होऊ लागला. हा तेव्हा त्याने त्यास म्हटले, हम्म माझा जीव मरणप्राय अति खिन्न झाला आहे. हम्म तुम्ही येथे थांबा हा व माझ्या बरोबर जागे राहा. हा पेत्र, याकोब, योहान हे तिघे त्याच्या जोडीला होते आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे? माझा जीव जो आहे हा मरण प्राय झालेला आहे, म्हणजे मला फार दुःख झालेलं आहे, सिच्युएशन आहे. आणि काय सांगितलं? तुम्ही इकडे थांबा, आणखीन मला एकट्याला जाऊ दे, मला एकट्याला प्रार्थना करू दे, मी प्रार्थना करून येतो. आणि काय वचन सांगते ना? 38 वचन परत होता. तेव्हा त्याने त्यास म्हटले, माझा जीव मरणप्राय हा अति खिन्न झाला आहे. अति खिन्न झालेला आहे. तुम्ही येथे थांबा हा व माझ्या बरोबर जागे राहा. माझ्या बरोबर जागे राहा, माझ्या बरोबर थांबा आणि माझ्या बरोबर जागे राहा. कारण एक सिच्युएशन मध्ये मी फसलेलो आहे आणि ह्या सिच्युएशन बरोबर मला देवाशी वार्तालाप करायचा आहे. त्यामुळे तुम्ही थांबा इकडे आणि माझ्या बरोबर जागे राहा. आणि पुढे वचन, मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाऊ, हा तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हा आणि मग तो शिष्यांकडे आला. आता प्रार्थना संपली येशू ख्रिस्ताची आणि मागे फिरला आणि शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, अरे बापरे, काय आता जाताना बोलून गेला होता ना मी, सिरियस कंडिशन आहे, झोपू नका, तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, सांगितलं होतं ना मी. परत येऊन बघतो तो काय, एवढा प्रचार करून सुद्धा अरे झोप आली आहे. रात्री मोबाईल बघता बघता रात्री लेट झालं जाम, थोडासा वेळ. आणि वचन वाचा परत 40 वचन. मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, काय तुमच्याने घटकाभर काय नाही म्हटलं, त्या शब्दामध्ये ना दाब द्या. त्याच्यामध्ये वचन असं म्हणते, तो पेत्राला म्हणला, काय हे काय काय तुमच्याने घटकाभरही माझ्या बरोबर जागवत नाही काय? थोडा वेळ तरी भाव ब्रदर, वाक्यामध्ये ना ताकद असते शब्दाला ना. म्हणजे ब्रदर बॅनमचे जेव्हा आपण संदेश मेसेज जेव्हा वाचतो ना, वाचणं आणि ऐकण्यामध्ये फरक पडतो. जेव्हा तुम्ही ऐकता आणि जेव्हा तुम्ही वाचता याच्यात फरक आहे. म्हणून जेव्हा वाचता तुम्ही कसे वाचताना हे फार डिफाईन करते, कारण त्याच्यामध्ये शब्दाचा पॉवर जो आहे तो त्याच्यामध्ये आहे. काय सांगितलं? घटकाभरही तुम्हाला जागे राहवत नाही काय? म्हणजे विचार करा, माझ्या जीवनात काय चालू आहे आणि तुम्ही झोपा काढता इकडे. एवढी पण तुम्हाला कळत नाही की आम्ही ह्या कोणत्या सिच्युएशन मध्ये आलेलो आहोत. म्हणजे विचार करा की आता काहीतरी तुम्हाला कळलं, ब्रदर रणधीरच्या घरी काहीतरी झालेलं आहे, प्रॉब्लेम झाले आणि पोलीस आलेले आहेत आणि ब्रदर जॉनी झालेलं आहे असं, आपण उद्या सकाळी बघू काय करायचं ते. आणि आम्ही दोघे झोपले. ब्रदर रणधीर सांगतो, अरे एवढी सगळं आग लागलेली आहे आणि तुम्ही जाऊन घरी जाऊन झोपल्यात. वाटेल ना? वाटेल, आम्हाला प्रत्येकाला वाटेल, बरोबर की नाही? की ह्याला फोन केला, जो माझा खास माणूस, त्याला फोन करून हा जर झोपला तर आता माझं राहिलं काय? येशू ख्रिस्ताच्या जोडीला पेत्र, याकोब, योहान असताना येशू ख्रिस्त त्यांना सांगतो, झोपू नका. पहिलं जातानाच सांगितलेलं, झोपू नका, आताच सांगतो, नंतर ना सांगणार, आताच सांगतो. वॉर्निंग देऊन सुद्धा खडकाभरही जागा राहत नाही का? आणि तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय राहा? बी कॉन्शियस, जागृत राहा. कळलं नाही का तुझ्या हातातून कसं घडलं ते? झोपला, झोप लागली. कॉन्शियस सेन्सेस जे आहेत ना, हे 5 जे ज्ञानेंद्रिय आहेत ना, हे झोपले. म्हणजे काय? देवाचा आत्मा आम्हाला सोडून गेला आणि देवाचा आत्मा आम्हाला सोडून गेला, त्यामुळे शरीराचे 5 ज्ञानेंद्रिय हे झोपले.
आणि काय झालं वचन पुढे म्हणते, आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. सांगितलंय म्हणून येशू ख्रिस्त तुझ्या बरोबर आम्ही येतो तुझ्या बरोबर. परंतु आलं काय, झोप पण आली आहे. जायचं पण आहे पण झोप पण आली आहे. दोन्ही गोष्टी एकत्र होत नाही भावा बहिणींनो. दोन देण्याची सेवा चाकरी आम्हाला करता येऊ शकत नाही. आयदर आम्ही देवाची करू शकणार किंवा सैतानाची करू शकणार. तुम्हाला झोप आली असेल ना, बेटर तुम्ही झोप काढा, पण तुम्ही प्रार्थनेला येऊन झोपू नका. सगळ्यात चांगली गोष्ट, झोप आली आहे येऊ नका. मला माहिती की पुढच्या रविवारी प्रार्थना आहे, पण मी शनिवारी रात्री 1 वाजेपर्यंत जागा राहिलाय. मोबाईल बघतो, हे बघतो, ते बघतो. प्रार्थना करत असली असती तर गोष्ट वेगळी आहे. येशू ख्रिस्तासारखं कष्टी होऊन काय करत असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण ते नाही, मोबाईल बघता बघता, हे करता करता, वार्ता करता करता वेळ झाला, 1 झाला, मग सकाळी कशी उठणार. पण शाळेत आम्ही जाऊ शकतो 7 वाजता, पण प्रार्थनेला आम्ही कसे उठणार. का? कारण आम्ही देवाच्या वचनाला हलके धरतो. स्नेहलला काल आणखीन एक त्यांनी एक्झाम्पल सांगितलं, मला ते पण आवडलं. आपण असे लेफ्ट हँड मध्ये किती लोक घड्याळ घालतात? ऑलमोस्ट सगळेच घालतात. सगळे लेफ्ट हँड वाले आहेत ना, लेफ्ट हँड मध्ये घालतात. हे घड्याळ काढा आणि राईट हँड मध्ये घाला. अर्धा तास फक्त घाला. अर्धा तासानंतर सांगा की तुम्हाला काय वाटतं ते. तुम्हाला वाटेल अरे काहीतरी इकडे ह्याच्यामध्ये काहीतरी अटकलाय. मध्ये एंगेजमेंट झालं होतं ना, तेव्हा ही रिंग हातात घातली ना मी, अरे लागते बास. ही सवयच नाही ना, आयुष्यात कधी रिंगच घातली नाही. ही अशी लागते, आंघोळीला जाताना काढून ठेवायचं, हे करायचं. आता ही रिंगची सवय अशी सवय झाली की आता जर हातात रिंग नसेल ना तर चालत नाही. सवय. लेफ्ट हँडचं घड्याळ राईट हँडला घालायला सुरुवात करा, तुम्हाला वाटेल काहीतरी चुकलाय. हे असं कसं झालं, इकडचं इकडे कसं गेलं. हा हात सांगतो काहीतरी तू मिस करतोय, आणि हा हात सांगतो की काहीतरी तू ऍडिशन केलेलं आहे. आणि थोडा वेळ ठेवा, 1 तास ठेवा, 2 तास ठेवा, 5 तास ठेवा, घालण्याची सवय करा. हा हात विसरून जाईल. अच्छा होतं का, काय घालत नाही, चालते. मनुष्याला जशी सवय तुम्ही लावाल शरीराला, तशी ती सवय लागत जाईल. जशी तुम्ही सवय शरीराला सांगाल की मला प्रार्थनेला जाऊन झोपायचं आहे, तुम्हाला झोप येणारच. परंतु तुम्ही सांगाल काही हो, आज मला पवित्र आत्मा मिळाल्याशिवाय परत जाणार नाही, तर तो तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. काय तुम्ही आमेन म्हणाल? आमेन जोराने म्हणा. अशासाठी की आज आम्हाला पवित्र आत्म्याची उपस्थिती काय आहे हे आम्हाला कळणे फार गरजेचं आहे. येशू ख्रिस्त काय म्हणतो, तुम्हाला घटकाभरही जागे राहवत नाही काय? 1 तास प्रार्थनेचं सकाळी 10 वाजता, त्याच्यामध्ये पण तुम्हाला झोप येते. पण मोबाईल बघताना झोप येते का? वार्ता करताना तुम्हाला झोप येते का? नाही झोप येत. मग प्रार्थना करताना कशी झोप येते? कारण आम्ही आमच्या शरीराला त्या प्रकारची सवय लावलेली आहे. मला कधी कधी वाटतं असे ना, पाठीला मागून काट्या लावून ठेवायचे. ना मग कशी झोप येते बघतो. ट्रेन मध्ये पण ना असे लोक झोपतात ना, डाऊनला वसेवरून डाऊन मारलाय आणि मस्त कोपऱ्याला डोकं लावून झोपलाय. अंधेरी आला तोपर्यंत उठत नाही. ते एक सांगतं ना, ते सीटला होल आहेत, सीटला होल. 45 मिनिटानंतर ना ऑटोमॅटिक असे ते वरती काटे वरती आले पाहिजेत. माणूस खाली बसलाय ना, तो उठला पाहिजे. तो उठतच नाही. तो घरूनच प्लॅन करून निघालाय की मी ट्रेन मध्ये 1 तासाची झोप पूर्ण करणार. बाकी सगळे काय चाललाय त्याला दुनिया माहिती नाही. कानात घातलाय, डोकं लावलाय, काचेला झोपलाय. आणि बाकीच्या जीवनात काय चाललंय काही माहिती नाही. मी माझा बघतो, मला झोप आली आहे ना, मी झोपणार. अशी माणसाची परिस्थिती आहे. आपल्याला जागे राहणे फार गरजेचं आहे. पुढे वचन वाचत आहे. आणखी त्याने दुसऱ्यांदा जाऊन, आता पहिल्यांदा झालं, लेक्चर दिलं, येशू ख्रिस्तांनी प्रार्थनेला सांगितलं वेळेवरती या, झोपू नका. दुसरा संडे आला आणि काय झालं? आणखी त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेलेले आहेत असे पाहिले. अरे बाप रे बाप रे बाप. अरे माझ्या जीवनात काय चाललंय आणि हे लोकांचं काय चाललंय ह्याचा काय पत्ताच नाही. परत ते झोपी गेलेले आहेत. आणि कारण त्यांचे डोळे जड झाले होते. त्यांचे डोळे जड झाले होते, झोप आलेली होती. त्यांना झोप आली आहे बस. येशू ख्रिस्तांनी दुसऱ्यांदा पण भाषण करण्याचं सोडून दिलं. यांच्यामध्ये काहीही बदलाव होणार नाही जोपर्यंत हे शरीर आत्म्याच्या कंट्रोल मध्ये येत नाही तोपर्यंत. तिसऱ्यांदा वचन काय सांगते? नंतर त्यांना सोडून
त्याने पुन्हा जाऊन तिसऱ्यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली. काय केलं? त्यांना सोडून दिलं. दुसऱ्यांदा झोपल्यात ना, जाऊ दे आता, ह्यांना सांगून फायदाच नाही, आणि स्वतः प्रार्थना करून आला आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यास म्हणाला, आता झोप व विसावा घ्या. आता झोप विसावा घ्या. आता काय प्रार्थना संपली, आता घरी जाऊन झोपा. आता आम्हाला झोप कशी येणार? आता आम्हाला हे करायचंय, आम्हाला ते करायचंय, आम्हाला ते करायचंय, 4 लोकांना मेसेज करायचा, फोन करायचा, हे करायचंय, ते करायचंय, 4 ठिकाणच्या वार्ता करायच्या आहेत, 4 गोष्टी ऐकायच्या आहेत, ऐकवायच्या आहेत. ऐकायच्या पण आहेत आणि ऐकवायचे पण आहेत, दोन्ही आहेत. एकाच संपत नाही आपलं. ऐकायच्या पण आहेत आणि ऐकवायचे आहेत. मग तेव्हा झोप येईल का आपल्याला? नाही येणार. आणि काय म्हणते वचन? पहा, घटका जवळ आली आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, उठा, आपण जाऊ. पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. पहा, मला धरून देणारा जवळ आलेला आहे. या परिस्थितीमध्ये मनुष्य झोपलेला आढळलेला आहे. आपल्या स्वतःच्या परिस्थितीला चेक करा. येशू ख्रिस्ताची वेळ आलेली आहे आपल्या वधूला घेऊन जाण्यासाठी. वचन सांगते, एक झोपलेला असेल तो उचलला जाईल, एकाला सोडला जाईल, एकाला नेला जाईल. शेतामध्ये जो आहे एक उचलला जाईल, एक ठेवला जाईल. जात्यावरती जो आहे एक उचलला जाईल आणि एक ठेवला जाईल. झोप ह्या बायबलमध्ये सगळ्यात खराब गोष्ट जी आहे ती झोप आहे. काय लागली? मूर्ख कुमारिकांना वचन माहिती असून झोप लागली. काय लागली? झोप लागली. ही झोप जी आहे ना, हे तुमचं रॅप्चर तुमच्यापासून हिसकावून घेऊन जाऊ शकते. काय तुम्ही आमेन म्हणाला? झोप तुमचं रॅप्चर तुमच्यापासून हिसकावून घेऊन जाऊ शकते. म्हणून आम्हाला जागृत असणे फार गरजेचं आहे. आम्ही काय ऐकतो, आम्ही काय वागतो. तुम्ही सांगाल शरीराची झोप का रात्रीची झोप? तर ती नाही ना भाऊ बहिणींनो, ती तर आहेच. शरीराने जागृत असणे गरजेचं आहे. मी काय बघतो, काय ऐकतो, मी काय दाखवतो, मी काय करतो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला जागृत असणे फार गरजेचं आहे. मला ते जगातले मुलं जशी वागतात तसं मला वागून ते जसे नरकात जाणार तसं मला पण नरकात जायचं आहे का, ह्याचं डिसिजन माझ्याकडे आहे. ते लोक काय करतात, ते लोक पार्टी करतात तसे मी पण पार्टी करावी काय, ह्याचं डिसिजन माझ्याकडे आहे. जर मला पण त्यांच्यामध्ये आवड असेल ना, तर मी जागृत नाहीये, मी झोपलेला आहे. माझ्या चुलत भावाने, माझ्या आत्याच्या मुलांनी मला काल फोन केला आणि त्याच्या मुलाचं कम्युनियन सर्व्हिस आहे. काय फर्स्ट कम्युनियन, कोमसार फर्स्ट कम्युनियन आहे. त्यांनी फोन केला, त्यांनी मला सांगितलं की मी तुला ऍज अ प्रोसेस मी तुला आमंत्रण करतो, परंतु मला माहिती आहे की तुम्ही ह्यामध्ये भाग घेत नाही. एक्झॅक्टली मी सांगण्या अगोदर तुम्हाला सांगितलं ना, हे बरं झालं की आम्ही ह्या कम्युनियन सर्व्हिस मध्ये भाग घेत नाही. माझ्या सख्या आत्याचा मुलगा पण तो सांगतो, एक काम कर, आमच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेव. मी सांगणार नक्कीच. कधी ना कधीतरी प्रभू काही ना काही आम्ही प्रार्थना केली तर कोणाचे डोळे ना उघडणार. त्यांनी सांगितलं प्रार्थनेमध्ये आठवण ठेव. नक्कीच प्रार्थनेमध्ये आठवण ठेव. प्रभू हे काय करतात त्यांना तू समजाव, ह्याची अक्कल तू प्रभू तू दे की कम्युनियन हे असं होत नाही, पापडी खाऊन होत नाही. हे आहे नवीन जन्म काय आहे, हा माणसाला समजणे गरजेचं आहे. परंतु माणसाला नाही समजत, कारण ह्या दैवतानी, ह्या युगाच्या दैवतानी ह्या लोकांची मने आंधळी केलेली आहेत. तुम्ही कितीही वचन सांगा नाही समजणार, अंटील देवाचा आत्मा येऊन त्यांना जागृत करेपर्यंत हे त्यांना कळत नाही. म्हणून आता ब्रदर रणधीरने सांगितलं बघा की मी माझ्या फॅमिलीसाठी क्लेम केलं की त्यांनी प्रार्थनेचं देवाचं वचन मिळावं. हे आजच नाहीये, प्रत्येक दिवस करणे गरजेचं आहे. जर हेटी राईटला जर तिच्या मुलांचं सॅल्वेशन मिळू शकते, तर तुमच्या कुटुंबाला का नाही मिळू शकणार? हेटी राईटची प्रार्थना कमी नाही पडली, हेटी राईटचं मागणं कमी नाही पडलं. शी वॉज व्हेरी मच कॉन्शियस. ती एवढी जागृत होती की तिला माहित होतं, जर माझ्या मुलांना स्वर्गीय राज्य प्राप्त नाही झालं ना, तर नरक काय असेल ह्याचा मी विचार नाही करू शकत. आणि शी वॉज व्हेरी डेस्परेटेड की काहीही करावं, परंतु माझ्या मुलांना स्वर्गीय राज्य मिळावं. म्हणून संपत्ती नाही मागितली, हिलिंग नाही मागितलं, परंतु माझ्या कुटुंबासाठी सॅल्वेशन पाहिजे. ब्रदर बॅनम सांगतात, दस सेड द लॉर्ड वचन. आणि ब्रदर बॅनम सांगतात, थोड्या वेळामध्ये तिची मुलं येऊन तिच्या पायाखाली येऊन बसले, क्षमा मागून रडायला लागली. प्रॉफेट पुढे जाऊन सांगतात की कालांतराने ते एक चांगले दोन्ही प्रचारक बनले.
नथिंग इज डिफिकल्ट. तुमची प्रार्थना कमी पडते. सिंपल. तुमच्या कुटुंबाला साल्वेशनसाठी तुमची प्रार्थना फार महत्वाची आहे. योग काय सांगतो, म्हणजे हे फक्त ब्रदर अंधीर किंवा ब्रदर नितीन किंवा ब्रदर मनोजसाठी नाहीये, हे आम्हा प्रत्येकासाठी आहे. तुमचे कुटुंब विश्वासात असो किंवा नसो, तुम्हाला प्रार्थना करणे फार गरजेचं आहे. योग काय सांगतो, योबाची मुलं विश्वासी होती, पण योग काय सांगतो, सकाळी उठून काय सांगतो, प्रभू कळत न कळत जाणे अनजाणे माझ्या मुलांच्या हातातून काही पाप घडले असेल त्याबद्दल प्रभू हे अर्पण मान्य करणे, ह्या मुलांना, माझ्या मुलांना क्षमा कर. विश्वासी असून सुद्धा तो प्रार्थना करत होता, तर आम्हाला किती करणे गरजेचं आहे. ही वॉज व्हेरी मच कॉन्शियस. तो इतका जागृत होता की त्याला माहिती होतं की जर झोप लागली मला तर माझ्या मुलांचा नाश होईल. शरीराने नाही, हा आत्म्याचा नाश. जागरूकता आम्हाला असणे फार गरजेचं आहे. तो गावातला मुलगा तसे वागतात, ते तसे करतात, मी केलं तर मम्मी काय झालं. ब्रदर ते त्या मंडळीतले लोक ते करतात, आम्ही केलं तर काय झालं ब्रदर. त्यांना मुभा आहे ना, त्यांचा पास्टर देतो, आपल्याला मुभा काय नाहीये. तुम्ही काय आम्हाला बंद करतात. आम्ही ह्या जगामध्ये कॉम्पिटिटर नाही आहोत. आम्ही कोणाशी कॉम्पिटिटर नाही आहोत. आम्हाला कोणी बोलावलं नाही बोलावलं, कृपया करून ह्या कोणत्या गोष्टीविषयी वाईट वाटण्याचं सोडून किंवा वाईट वाटण्याचं मनावरती घेऊ नका. आपण जर सगळं सोडलेलं आहे तर परत कशाला इच्छा करायची की आपल्याला कोणतरी आमंत्रण करेल. नाही करू दे. काही फरक पडतो. आमच्या घरी जेव्हा देवानी कृपा कमी केली आहे का आमच्या जीवनामध्ये? नाही केली आहे. इट्स ओके. नाही केल्या त्याला नाही वाटत, इट्स ओके. माझं असल्यानंतर मी करेल का, ते महत्वाचं, ते आपलं डिसिजन घेऊन ठेवा. सिंपल. त्यांनी करो या ना करो, आपल्याला काही त्याच्याशी लेनदेन नाहीये. मला आज रात्री परमेश्वर आला तर स्वर्गीय राज्य मिळेल का ह्याच्याविषयी टेन्शन घ्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते चुकलं नाही पाहिजे. बाकी माझ्याशी काही लेणं देणं नाही. ह्या सगळ्या गोष्टी मांडव आज घातला 4 दिवस. माझ्या लग्नाचा मांडव घातला होता ना, 4 दिवसापासून मांडव घातला होता. 3 तारखेला लग्न झालं, सकाळी 4 वाजता फक्त तो सगळं साफ. अरे बाबा काल रात्री लग्न संपलं आहे, 1 दिवस तरी मांडव असं ठेवायचं. तो सांगतो नाही तू मांडवातून गेला का, मांडव अर्ध्या तासात बाहेर. गोष्ट संपते अशी. त्याविषयी आम्ही विचार करतो, अरे बापरे असं झालं त्यांनी तसं. अरे कशाला. आज मला स्वर्गीय राज्यासाठी झटणे गरजेचं आहे की मला स्वर्गीय राज्य मिळेल काय. येशू ख्रिस्त कष्टी आणि भाराक्रांत झालेला आहे, दुःखी झालेला आहे की माझं क्रुसावर जायची वेळ आहे आणि पेत्र याकूब योहानला झोप आली आहे. विचार करा काय राग असेल. मी ब्रदर जॉनीला सांगितलं, ब्रदर जॉनी जाम सिरियस गोष्ट झालेली आहे, माझ्या जोडी चला. ब्रदर जॉनी झोपले. ठीक आहे ओके. विचार काय माणूस आहे रे, एवढी सिरियस आहे ना, हा झोपा काढतो. ही लोअर लेवलची गोष्ट झाली. विचार करा येशू ख्रिस्त कोणत्या आयामामध्ये असेल, ज्या वेळेला ही गोष्ट चालू असेल त्यावेळेला आम्ही झोपा काढतोय. म्हणजे विचार करा आम्ही किती. म्हणून मी सुरुवातीला काय सांगितलं, येशू ख्रिस्ताच्या रक्ताबद्दल कोणीही दोषी ठरू नका. कारण तुम्ही जेव्हा रक्ताविषयी दोषी ठरता तेव्हा तुम्ही स्वतःला देवाच्या रक्ताबद्दल तुम्ही जबाबदार मानता. कारण हे रक्त दुसऱ्या तिसऱ्या कोणासाठी नाही तर खुद्द तुमच्या आणि आमच्या बलिदानासाठी, मुक्ततेसाठी त्यांनी दिलेलं आहे. अशासाठी की आमचा पापामध्ये नाश होऊ नये तर आम्हाला स्वर्गीय राज्य मिळावे म्हणून तो आमच्यासाठी मिळाला. त्यांनी आम्हाला जीवन दिलं आणि त्याच्याद्वारे आज आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. आज आम्हाला त्याची किती ग्रॅव्हिटी आहे, किती आम्हाला सहानुभूती आहे की प्रभू तो आमच्यासाठी काय काय नाही केलं. संत पॉल जो होता भाव बहिणींनो, तो सांगतो किती मी कष्टी माणूस, या शरीराच्या दुःखतेपासून मला कोण सोडवेल. कारण जेव्हा बघतो तेव्हा हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम. परंतु जेव्हा त्याला कळलं की मला ह्या सगळ्यातून मुक्त होऊन निघायचं आहे तेव्हा तो म्हणाला मला जगणे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. मरणे लाभ हा, अरे काय डोकं बिका फिरलाय का, मरायची गोष्ट करतो तो. अरे सुटला, प्रभूच्या हाती गेला. जेव्हा प्रभूच्या हाती गेला ही याची पेक्षा चांगली गोष्ट नाहीये. परंतु प्रभूच्या हाती जाणं ह्यासाठी इकडे पृथ्वीवरती पहिली तयारी ते करणं आहे. प्रभूच्या हाती जाईन असं बोलून प्रभूच्या हाती जात नाही ना माणूस. प्रभूच्या हाती जाण्यासाठी काहीतरी मला करावं लागेल ना की तिकडे पोहोचण्यासाठी. काही न करता मी पोहोचू शकत नाही. कलेसिकरस पत्र काय टाइम झाला बघितलं पण 11:25.
कलसीकरस पत्र ह्याचा मला वाटते 3रा अध्याय, कोलेशियन्स चॅप्टर 3, लक्ष द्या. कोलेशियन्स चॅप्टर 2रा अध्याय, पान क्रमांक 269 आहे, 79 आहे, 279. कोलेशियन्स चॅप्टर 2 आणि मला वाटते किंवा तुम्ही 2रा अध्याय 8व्या वचनापासून वाचा जर आपण फास्ट जाऊया थोडस. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊ जाऊ नये म्हणून तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला कोणी ते देतो ब्रदर, ते मी तुम्हाला मदत करतो, तुम्ही माझ्या जोडीला चला, ह्या पोकळ जे भूलथापा आहेत ना, परत वाचा वचन, ते कॉन्शियसली प्रत्येकाने लक्ष द्या वचनाकडे. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, सगळ्यात पहिलं वचन काय सांगते? ख्रिस्ताप्रमाणे नसलेले. याचा अर्थ समजतोय ना तुम्हाला? काय तुम्ही आमेन म्हणाल? याचा अर्थ काय झालेलं की आहेत फार चांगले परंतु ख्रिस्ताप्रमाणे नसलेले. तुम्ही त्यांचं आचरण बघाल, तुम्ही त्यांचे कपडे बघाल, तुम्ही त्यांचा व्यवहार बघाल तर तुम्ही सांगाल ख्रिस्ताप्रमाणे नसलेले. ब्रदर तो माझा फार चांगला मित्र, ब्रदर तो माझा फार चांगला भाऊ, ख्रिस्ताप्रमाणे आहे काय? तर तुम्ही ख्रिस्ताप्रमाणे नसेल तर तुम्ही तुमचे उपकार घेऊ नका, कारण तुम्ही देवाच्या उपकाराला जामीन ठेवत आहात. थोडक्यात वचन काय सांगते? ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदाय, व्हॉट इज दॅट डिनॉमिनेशन? ब्रदर तुम्ही आम्हाला कनेक्ट व्हा, आम्ही तुमच्या सगळ्या गरजा पुरवू. माणसांचा संप्रदाय. संत पॉल कोणत्या संप्रदायाला कनेक्ट नाही झाला, तो फक्त कनेक्ट होता प्रभू येशू ख्रिस्ताशी. दाय विल बी डन. एकच, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण हो. आणि जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान. प्रार्थना करा, प्रभूकडे मागा, चांगले चला, हे काय आहे? प्राथमिक शिक्षण. वचन काय सांगते मी ते का? जोपर्यंत बालक आहे ना तोपर्यंत तो शिक्षकाच्या अधीन आहे. प्राथमिक शिक्षण, हे असं कर, हे असं कर. परंतु जेव्हा तुम्हाला समज येते ना, रेव्हिलेशन मिळते ना, तेव्हा तुम्ही रेव्हिलेशनने ओव्हरकम करण्यास सुरुवात करता. एक ब्रदर होते आपल्या इकडे चर्च मधले, तेव्हा त्यांचे बॉम्बेला काम करायचे आणि हैदराबादला जेव्हा त्यांची इकडे ट्रान्सफर झाली होती तेव्हा तिकडे बोलायला कोण नाही. जाताना ते त्यांना ब्रदर चार्लीने ना 7 सीलचं बुक दिलं होतं. ब्रदर रिक्सनची गोष्ट करतो मी. 7 सीलचं बुक दिलं होतं आणि तो जेव्हा तिकडे गेला ना, आता काय करायचं, तर त्यांनी 7 सील वाचायला सुरुवात केलं. 7 सील आणि चर्चेची. आणि जेव्हा त्यांनी वाचलं ना तेव्हा तो सांगतो की वाचल्यानंतर तर मला कळायला लागलं की मी काय जीवन जगत होतो आणि मला काय जीवन जगायला पाहिजे. कारण जोपर्यंत वाचलं नव्हतं ना, पास्टर प्रचार करतो तो म्हणजे हो हालेलुया, ठीक आहे. पण जेव्हा वाचलं तेव्हा मला कळलं की व्हॉट इज द रेव्हिलेशन इज. जोपर्यंत आम्ही वाचत नाही ना तोपर्यंत आम्ही रेव्हिलेशनला पोहोचत नाही. परंतु जेव्हा वाचलं तेव्हा आम्ही रेव्हिलेशन, प्राथमिक शिक्षणातून, प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा. पोकळ म्हणजे काय? काही दम नाहीये. आणि यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला मदत केली होती ना, मी तुम्हाला मदत केली होती का नाही? तुम्ही माझ्या कर्जबाजारी झाले. आता पुढच्या पाळी समजलं ना? लक्षात ठेवा ब्रदर, विसरू नका. गेल्या पैकी कशी मदत केली होती मी? कोणीतरी तुम्हाला आता ताब्यात घेतलेला आहे, कोणतरी तुमचा कंट्रोलर झालेला आहे. तुमचा कंट्रोलर कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. म्हणून लक्ष द्या, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. हालेलुया. ओनली क्राइस्ट अलोन. इंग्लिश मध्ये फार सुंदर आहे ते. काय वचन? For in him dwelleth all the fullness of the Godhead. All the fullness of the Godhead bodily. Hallelujah. ख्रिस्ताची जी पूर्णता आहे ती केवळ ख्रिस्तामध्येच वास करते, जी त्यांनी आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे दिलेली आहे. आणि जो सर्व सत्तेचे व अधिकारांचे मस्तक आहे, ज्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात, त्यांच्या ठाई तुमची सुनताही झालेली आहे. आणि परंतु ती
माणसांच्या हातून झालेली नाही, माणसांची सुनता नाही आहे, इस्रायलांची सुनता नाही आहे, तर ही पवित्र आत्म्याची सुनता आहे. आणि तर तुम्ही आपला दैहिक स्वभाव जुगारून दिलेल्या ख्रिस्ताच्या सुनतेच्या दिलेला नाही, दिल्याने दैहिक स्वभाव जुगारून दिल्याने दिल्याने ख्रिस्ताच्या सुनतेच्या द्वारे तुमची सुनता झाली आहे. हालेलुया. तुमचं जे रिडम्पशन आहे हे केवळ तुमच्या शरीराला तुम्ही नाकारल्यामुळे ख्रिस्ताची सुनता, ख्रिस्ताचं सॅक्रिफाईस, ख्रिस्ताचं जीवन आज तुम्हाला आणि आम्हाला मिळालेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला. कोणाबरोबर? येशू ख्रिस्ताबरोबर. आता येशू ख्रिस्त गेतसेम बागेत कष्टी झाला तेव्हा तुम्हीही कष्टी झाले. तुम्ही पेत्रासारखे झोपले नाही का? तुम्ही आमेन म्हणाल ह्या गोष्टीला? तुम्ही झोपले नाही. तो कष्टी तेव्हा मी कष्टी. आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले, तो जेव्हा उठविला गेला तिसऱ्या दिवशी, त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्यांच्या बरोबर उठविलेले गेले. त्याच्याबरोबर त्यांच्या नाही, येशू ख्रिस्त आहे तो. त्याच्याबरोबर आम्हीही उठविले गेलेले आहोत. आमेन. हालेलुया. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुनता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. हालेलुया. तो तिसऱ्या दिवशी उठला तेव्हा त्यांनी तुमची मर्त्य शरीर सुद्धा बदलली. आज तुमच्या शरीरावरती सैतानाचा थोडाही अधिकार नसला पाहिजे. तुमच्यावरती येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे आणि त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली आहे. लाखेसारखे लाल असलेले पापे बर्फासारखे शुभ्र केले. आज तुम्ही आतापर्यंत जर तुम्ही जगात असाल ना, ते तुम्ही सांगा, प्रभू मी तुझ्याकडे क्षमा मागतो, माझ्या अपराधांची क्षमा कर. ह्या वेळेला तुमची लाखेसारखी लाल असलेली पापे बर्फासारखे शुभ्र होतील. तुम्ही तयारी करा की प्रभू ह्या माझ्या सगळ्या सवयी सोडायला मी तयार आहे, देह वासना सोडायला तयार आहे. प्रभू माझ्यावरती कृपा कर. काय केलं? एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तो जकातदार दरवाजाच्या बाहेर येऊन सांगू लागला की प्रभू मी पापी आहे, माझ्यावरती दया कर, मंदिरात असणाऱ्या पेक्षा जो बाहेर उभा पश्चाताप करून आपल्या पापांची क्षमा मागत होता ना, त्याला जास्त आशीर्वाद मिळाला. तो परमेश्वर आहे. म्हणून काय वचन म्हणते? 14 वचन, आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. म्हणजे तुमचा जो नाश होणार होता, तुमची जी शिक्षा होती, तुम्ही केलेले जे तुमच्या अगेन्स्ट मध्ये जे लॉ होते, ते जे तुमच्यावरती पेनल्टी होत्या, त्या सगळ्या त्यांनी सांगितलं क्रुसावर खेळलं आणि सांगितलं ह्या सगळ्याबद्दल मी एकटा क्रुसावर जात आहे. आणि 15 वचन, त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांनी त्यांचे उघड प्रदर्शन केले. हालेलुया. भाव बहिणींनो, आज तुम्ही मुक्तता म्हणाल की नाही म्हणाल? काय ख्रिस्ताने आम्हाला या शरीरामध्ये मुक्तता दिलेली आहे. आज आमचे सेन्सेस जे आहेत हे परमेश्वराच्या हातामध्ये पाहिजेत. आम्ही काय ऐकतो, आम्ही काय बघतो, आम्ही काय विचार करतो, हे सगळं पवित्र आत्म्याच्या कंट्रोलमध्ये पाहिजे. कारण सगळे ऋणपत्र, सगळे पाप त्या क्रुसावर त्यांनी खेळले आणि आम्हाला सार्वकालिकची मुक्तता त्यांनी दिली. म्हणून 16 वचन काय सांगते? तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण, अमावस्या किंवा शब्दात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. आता मी माझ्या हाताची घडी घातली. ब्रदर प्रोग्रामला जायचं की नाही जायचं? ब्रदर सणाला जायचं की नाही जायचं? डिसिजन इज युअर्स. सत्य तुम्हाला कळेल. आपल्या चर्चची टॅगलाईन आहे, सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. कोणी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. जर तुम्हाला वचन माहिती आहे, तुम्ही जावे की नाही जावे हा आज तुम्हाला स्वतःला निर्णय करायचा आहे. तुम्ही कोणामध्ये सहभागी व्हावे की नाही व्हावे. दुःख वाटेल, अरे जायला वाटत होतं, कसा गेला नाही मी, मला जायचं होतं. कंट्रोल. एकदा तुम्ही ओव्हरकम कराल ना तर तुम्ही कायमचं ओव्हरकमर बनाल. एकदा तुम्ही शिकाल, एकदा तुम्ही सांगाल काही नाही, काहीच होत नाही. बघा, डिलीट करून बघा ऍप्लिकेशन मोबाईल मधून. आपलं खिच करेल. उघडलं ना तर करू काय, मारू कुठे क्लिक? क्लिकच नाही मारायला. मोबाईल ठेवला, परत उघडलं, डाउनलोड करू का? नाही, राहू दे. सवय निघून जाईल आणि तुम्हाला कळणार पण नाही की ते तुमच्याकडे होतं. ते मुक्तता करणे हे आज देवानी आमच्या हाती दिलेलं आहे. हालेलुया. आणि काय वचन म्हणते? या बाबी
पुढे होणाऱ्या गोष्टींच्या छाया आहेत. ह्या बाबी जे मी तुम्हाला सांगत आहे जे पुढे होणार आहे त्या छाया आहेत. म्हणजे काय आहेत? येणार आहे, तुमच्या जीवनात येणार आहेत. परंतु ख्रिस्त शरीर तर शरीर तर ख्रिस्ताचे आहे. हालेलुया. इकडेच मी समाप्त करतो. शरीर काय आहे? कोणाचं आहे? ख्रिस्ताचं आहे. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. काय तुम्ही आनंदित आहात? कारण शरीर जे आहे हे ख्रिस्ताचे आहे, हे आमचं नाही आहे. तुम्ही सांगाल, ब्रदर जॉनी सांगेल हे माझं शरीर आहे, माझं डिसिजन आहे. ब्रदर जोएल सांगेल हे माझं डिसिजन आहे की मी काय करावे. नाही. मी सांगेल की माझं डिसिजन आहे की मी कसे वागावे. नाही. ख्रिस्त सांगेल की आम्ही कसे वागावे. ख्रिस्तानी आम्हाला सांगावे की तू कसे चाललं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? त्याचा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे अशासाठी की त्याची इच्छा आमच्या जीवनात पूर्ण व्हावी. हालेलुया. तर तुम्ही आनंदित आहात? Praise the Lord. हालेलुया. तर ख्रिस्त जो येशू जो प्रभू ह्याने जसे तुम्ही ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुळावलेले रचले जात असलेले तुम्हा शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. हालेलुया. आमेन. आम्हाला कसं बनायचं आहे? निरंतर उपकार स्तुती. प्रभू आम्ही प्रार्थनेला चाललो, प्रभू आम्ही पोचल्याबद्दल तुझे आभार. प्रभू आम्ही आता घरी चाललो, प्रभू पोचल्याबद्दल आभार. प्रभू आपले जेवण आलं ना प्लेटमध्ये खडखड खडखड खातो. 2 मिनिटं आपण आभार मानत नाही की प्रभू हे जे दिलेलं आहे ना ही तुझी कृपा आहे. प्रार्थना करण्याची का? तुम्ही सांगता जेवणावरती प्रार्थना केली, सकाळच्या चहावरती करायची की नाही? सगळ्यावरती करा. जे काही तुम्ही पोटात टाकता प्रार्थना करा. ट्रॅव्हल करायला गाडीवर बसले, प्रभू ही दिल्याबद्दल आभार. निघालो, तुम्ही सांगता अरे एक वेळा एकच गोष्ट किती वेळा सांगायची? ही गोष्ट मिळाली नसती तर काय केलं असतं? त्या गोष्टीचा विचार करा आणि आभार उपकार स्तुती प्रत्येक वेळेला करत राहा की प्रभू ह्या सगळ्या गोष्टी तू आमच्या जीवनात दिल्याबद्दल आम्ही तुझ्या आभार आहोत. काय तुम्ही आनंदित आहात? येशू ख्रिस्त आमचा परमेश्वर आहे. हे शरीर जे आहे हे ख्रिस्ताचं आहे आणि ख्रिस्तानी ह्याच्यावरती हक्क गाजवावा हे फार गरजेचं आहे. आपण आपल्या मना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. खरोखर प्रभू तुझे वचन पवित्र आहे आणि प्रभू आम्ही शारीरिक आहोत. आमचे विचार प्रभू फार शरीराचे असतात, शारीरिक असतात प्रभू. आणि प्रभू आम्ही जसं तुझ्या वचनाकडे बघायला पाहिजे किंवा प्रभू जसं आम्ही वागायला पाहिजे तसं आम्ही वागत नाही. तर प्रभू जसं वचन सांगते की प्रभू आम्ही एकमेकाच्या ऋणात अडकून राहतो आणि प्रभू आम्ही एकमेकाच्या गोष्टीमध्ये फसून राहतो. परंतु प्रभू आजच्या सकाळच्या समयी हे माझं जीवन, या मंडळीचं जीवन, प्रत्येक भावा बहिणींचं जीवन आम्ही तुझ्या हाती समर्पित करीतो. ओ प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू तू आम्हावरती तुझी कृपाने दया कर अशासाठी की प्रभू आम्हाला तुझे वचन, पवित्र वचन कळावे. प्रभू आम्ही शरीराच्या वासना नाही तर आत्म्याच्या योगाने आम्ही चालावे. प्रभू आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचं चालणं हे कंट्रोल मध्ये घेण्यासाठी प्रभू तुझा पवित्र आत्मा तू आम्हाला दे. अशासाठी की प्रभू आम्ही मनुष्याच्या स्वभावाचे नसावे तर आत्मिक असावे. प्रभू आम्ही आत्म्याच्या गोष्टी जाणणारे असावे. प्रभू आम्ही आमच्यासाठी प्रभू आत्म्यामध्ये जे द्वार ठेवलेली आहेत ते आम्हाला उघडता यावे म्हणून तर आम्हाला तुझी कृपाने दया कर. तुझे रहस्य समजावे म्हणून प्रभू आमचे लक्ष तुझ्या वचनाकडे लाव. प्रभू जर आमचं आम्हाला काही समजत नसेल तर ते आम्हाला कसे समजावे ह्यासाठी प्रभू आमचे मन प्रभू तुझ्या वचनासाठी उत्साहित कर. प्रभू तुझ्या वचनासाठी डेस्परेट कर प्रभू. अशासाठी की प्रभू ह्या जगाच्या गोष्टी आमच्यातून निघून जाव्या प्रभू. आम्हाला प्रभू ख्रिस्ताची आवड लागावी म्हणून तर आम्हाला तुझी कृपाने दया कर. तू चांगला आणि उत्तम परमेश्वर आहे. तू आमचा राजाचा राजा आणि सेनाधीश परमेश्वर तू आहे. प्रभू जे उत्तम तू आजपर्यंत तू आमच्या जीवनात केलेला आहे. प्रभू आम्ही आमचं जीवन, आत्मा, आमचं प्राण, आमचं जीव, आमचं शरीर हे तुला ह्या सकाळच्या समयी समर्पित करीतो. प्रभू आम्ही आमचे हात उभारून तुझ्याकडे आम्ही क्षमेची याचना करीतो. आमच्या अपराधाबद्दल प्रभू आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो. प्रभू आमच्या हातातून जाणून न जाणून आमच्या हातातून ज्या ज्या चुका घडलेल्या आहेत या वेळेपर्यंत प्रभू या सगळ्यांची तू आम्हाला क्षमा कर. आणि प्रभू आम्ही तुला विनंती करतो की तू आमच्या हृदयात आहे प्रभू. अशासाठी की प्रभू हे शरीर हे तुझं ग्रहणीय अर्पण असं तुला मान्य हवं म्हणून तू आमचा स्वीकार कर. हे वचन प्रभू आम्ही इथे सोडू इच्छित नाही तर आम्ही आमच्या हृदयात घेऊ इच्छितो. आम्ही आमच्या सेन्सेसला प्रभू तुझ्या कंट्रोल मध्ये देतो. प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू तुझ्या आत्म्यानेच तू आम्हाला चालण्यास सहाय्य कर. आम्ही तुझ्या आत्म्याप्रमाणे वाढण्यास प्रभू तू सहाय्य कर. कारण प्रभू
तुझं येणं जसं जसं जवळ येत आहे प्रभू, वधूने स्वतःला तयार करणे फार गरजेचं आहे. प्रभू, तुझ्या गोष्टी आम्हाला समजणे फार गरजेचं आहे. आम्हावर तुझी कृपाने दया कर, अनुग्रह कर. दिलेल्या दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. या वचनामध्ये प्रभू तू आम्हाला चालव. आणि प्रभू, जी तुझी कृपा तू आम्हावर आजपर्यंत केलेली आहे त्या सगळ्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कारण तू चांगला आणि उत्तम परमेश्वर आहेस. तू अनुग्रह कर आणि कृपा दया कर. माझ्या भावा बहिणींना तू घेऊन आला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पर तिच्या मार्गात प्रत्येकाच्या जोडीला प्रभू तू राहा. तुझी शांती, तुझी प्रीती, तुझं शालोम प्रत्येकाच्या कुटुंबात प्रभू तू ठेव. आणि प्रभू, आम्हाला प्रत्येकानं प्रभू ह्या शरीराच्या वासनापासून प्रभू तू दूर ठेव. आणि प्रभू, तुझ्या रेव्हेलेशन मध्ये अधिकाधिक घडून जाण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. पुढे वेळ समय तुझ्या हाती. पुन्हा एक वन दिलेल्या दिवसाबद्दल आभार मानून पुढे वेळ समय तुझ्या हाती घे. कृपाने दया अनुग्रह तू कर. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो म्हणून तू ऐकणी मान्य कर. आमेन. To be like Jesus, to be like Jesus, on earth I long to be like Him, all through life's journey, from earth to glory, all I have to be like Him. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याचं सामर्थ्य व त्याचा येण्यापर्यंत तो येईपर्यंत तो आम्हाला त्याच्या वचनामध्ये परिपूर्ण ठेव. आमेन. Till we meet, till we at Jesus' feet, till we meet, Lord be with you, till we meet again. Amen. मी तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.